नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मला त्याला एक डॉक्टर बोलवले पण त्यांनी कुंडलीला वरचा कुंडलीला वस्तू होती त्याला बनवलं आणि बोलला डॉक्टरांनी सभासदाला राजीनामा एका वर्षाच्या आत देता येणार नाही आणि जर सभासदाला कर्ज असेल तर सर्व कर्ज फेड केल्याशिवाय शेअर्स राजीनामा देता येणार.
वानखेडे यांना सभासद उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करण्याची विनंती करतो. प्रातस्मरणीय संत सोपान काकांच्या चरणी वंदन करून खऱ्या अर्थानं आर्थिक व्यवस्थेला संत सोपान काकांच्या नावानं किंवा त्यांच्या नामस्पर्शानं एक पवित्र अर्थवाहिनी निर्माण करण्याचा पुरुषार्थ आदरणीय चंदूकाका यांनी केला आणि त्या बँकेच्या किंवा आर्थिक वाहिनीचा गेल्या 28-29 वर्ष सुप्तपणे कुठंही अहंकाराची भावना न करता एक चारित्र्यवान असं काम जर आपल्या पुढं कोणी ठेवलं असेल तर आदरणीय संजय जगताप यांनी ठेवलं. अशा या आर्थिक वाहिनीच्या हा वार्षिक यात्रा आपण म्हणू किंवा वार्षिक एकादशी म्हणू, त्याचं प्रतिपादन करण्यासाठी आपण सर्व सभासद, संचालक आणि समस्त भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आमंत्रित केलेलं आहे. वास्तविक मालकालाच आमंत्रित करण्याचं काही कारण नसतं, परंतु रीतिरिवाजाप्रमाणे आपण ह्या गोष्टी करत असतो. हा निश्चय मार्गाचा जो भाग आहे तो व्यवहाराच्या रूपानं आपल्यापुढे मांडण्याचा एक कार्यक्रम दरवर्षी सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि एक आत्मविश्वास वाढवण्याचा जो प्रयत्न असतो ती जनरल सभा असते. अशा या जनरल सभेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आमंत्रित केलेल्या सर्वजणांनी येऊन या कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल संस्थेचा ऑफिशियली म्हणून चेअरमन म्हणून मी आपलं स्वागत करतो. परंतु या बँकेच्या संपूर्ण इतिहास जर बघितला तर आदरणीय काका आणि संजयजी यांच्या प्रयत्नामुळं हा सर्व प्रयत्न यशस्वीरित्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारचं चांगलं सहकारीकरणातले जे वैचारिक विचार असतात ते प्रतिपादन झालेले आहेत. अशा या सर्व सभासदांना आपण या सर्व सभासद या ठिकाणी आपण आलात. आपलं बँकेच्या वतीनं संत सोपान काकांचा आशीर्वाद तुम्हाला देऊन मी देणारा नाही, परंतु एक वाहक या नात्यानं मी आज सांगतो म्हणून आपण सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुढील कामास माननीय श्री साबणे साहेब यांना मी विनंती करतो की या कामाचा कार्यक्रम आपण सुरू करावा. साहेब यानंतर अहवाल झाला जे मान्यवर किंवा भारतातील थोर व्यक्ती मयत झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अहवाल झाला भारतातील जे थोर साहित्यिक, संशोधक, शास्त्रज्ञ, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, बँकेचे सभासद, हितचिंतक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आनंदराव थोपटे साहेब, डी.वाय. पाटील साहेब, किसनराव दगडोबा मोहोळ साहेब, दिलीपबाबा यादव, जालिंदर भाऊ कामठे, वामनराव भिगोबा कामठे, शंकरराव मारुती ननावले, मनोहर तात्या जगताप, शहाजी जगताप, पत्रकार श्रीकृष्ण देंगशे, खातीमबाई आसिमबाई शेख, प्रल्हाद बाबूराव जिंजुके, सतीश खंडेराव वारगडे, बापूराव शिवराम बिनताडे, शुभांगी संतोष तात्या कोंडे, मोहनदादा बाजीराव जगदाळे, वत्सला काळूराम जगताप, सुरेश गुलाबराव आखाडे, शांताबाई महादेव जगताप, कोंडिबा सीताराम पापळ, दत्तात्रेय नाथू निगुल, लता लवघारे, धैर्यशील काका श्यामराव जाधव, सुमन शिवाजी राजे जगताप, सुभद्राबाई माधवराव जगताप, उषादेवी कृष्णराव जगदाळे, राजेंद्र प्रल्हाद जगताप, आप्पा बोरकर, कैलास कानिनाथ शिर्केसर, मारुती आबा शेळके, संपत दादा शेणकर, शरद हनुमंत बोबडे सर, शांताबाई दशरथ मस्के व इतर ज्ञात अज्ञात दिवंगत झालेल्या सर्व व्यक्तींना बँकेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वांना विनंती.
धन्यवाद. हरिओम हरिओम. यानंतर मी साबणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी वार्षिक सभेचे कामकाज नोटीस वाचून सुरू करा. वार्षिक सभेला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण सभेपुढील आजच्या विषयांची माहिती घेऊया. आजच्या सभेपुढील विषय आहेत. विषय क्रमांक 1 आहे मागील सभा रविवार दिनांक 21/9/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2 आहे माननीय संचालक मंडळाने तयार केलेले सन 25-26चे वार्षिक अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकृत करणे. विषय क्रमांक 3 आहे माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्या 25-26च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे. विषय क्रमांक 4 आहे माननीय वैधानिक लेखापरीक्षक यांच्या सन 25-26च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाच्या दोषदुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. विषय क्रमांक 5 आहे माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 25-26च्या नफा विभागाने मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. विषय क्रमांक 6 आहे 2025-26 अंदाजपत्रक व प्रत्यक्ष स्थिती यांची नोंद घेणे आणि सन 2026-27 अंदाजपत्रक आणि त्या आनुषंगिक योजनांना मान्यता देणे. विषय क्रमांक 7 आहे अहवाल वर्षात माननीय संचालक मंडळातील सदस्य आणि त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 75 उपकलम 2 प्रमाणे कर्जाची माहिती घेणे. विषय क्रमांक 8 आहे दिनांक 31/3/26 अखेर बँकेच्या कॉम्प्रोमाइज अँड सेटलमेंट पॉलिसीनुसार बंद झालेल्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेणे. विषय क्रमांक 9 आहे आजच्या सभेचा वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली व ज्या खात्यात वसुलीची शक्यता नाही अशी खाती वसुलीचे हक्क अबाधित राखून निर्लेखित करणे व नफा तोटा खाती न घेतलेले व्याज उलटवण्याबाबत निर्णय घेणे. विषय क्रमांक 10 आहे आपल्या बँकेच्या तळेगाव शिरवळ हडपसर या शाखांकरता स्वमालकीच्या जागा खरेदीबाबत निर्णय घेणे. विषय क्रमांक 11 आहे निर्लेखित केलेल्या कर्ज खात्यांमधील 31/3/2026 अखेरपर्यंत वसुलीचा आढावा घेणे. विषय क्रमांक 12 आहे प्रस्तावित पोटनियम दुरुस्त्यांवर विचार विनिमय करून त्यास मंजुरी देणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 13 आहे माननीय संचालक मंडळाने सन 2026-27 सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेत सादर केला असून त्यांच्याकडून आलेल्या मान्यतेनुसार सन 2026-27 सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षक नियुक्त करणे आणि त्यांचे वेतन ठरवणे. विषय क्रमांक 14 आहे सन 2026-27 या वर्षाकरिता बाहेरील कर्ज भरण्याची मर्यादा ठरवणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 15 आहे सेवक आकृतीबंध व निवृत्तीस मान्यता देणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 16 आहे 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे. आणि विषय क्रमांक 17 आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे. विषय क्रमांक 1 घ्यायचा का? विषय क्रमांक 1 आहे मागील सभा रविवार 21/9/25 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे. मागील सभेचे इतिवृत्त. विषय क्रमांक 1 होता मागच्या वार्षिक सभेचा मागील सभा रविवार 1/9/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. मागील वार्षिक सर्वसाधारणच्या दिवशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विषय क्रमांक 1 सविस्तर वाचण्यास सुरुवात केल्यावर काही सभासदांनी सदर विषय सविस्तर न वाचता त्यातील महत्त्वाचे विषय व त्याबाबत झालेली पूर्तता सांगावी असे सुचवण्यात आले होते. त्यानुसार सर्व विषय व त्यानुसार सांगतोय अध्यक्षांच्या वतीने मी सांगतो विषय सगळे वाचा. त्यातला जर कुठला विषय सभासदांना वाटलं सविस्तर वाचायचा आहे मागच्या मिटिंगचा तर वाचता येईल म्हणजे वेळ आपल्याला कमी मिळेल तर आपण विषय वाचायला सुरुवात करा सगळे. धन्यवाद. विषय क्रमांक 2 होता मागील सभेचा संचालक मंडळाने तयार केलेले 24-25चे वार्षिक अहवाल नफा ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकृत करणे.
विषय क्रमांक 3 होता माननीय वैधानिक लेखा परीक्षक यांच्या सन 2024-25च्या वैधानिक लेखा परीक्षा नावाची नोंद घेणे. विषय क्रमांक 4 होता वैधानिक लेखा परीक्षक यांच्या 24-25च्या वैधानिक लेखा परीक्षा अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. विषय क्रमांक 5 होता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 24-25च्या नफा विभागानेच मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. विषय क्रमांक 6 होता 24-25चे अंदाजपत्रक व प्रत्यक्ष स्थिती यांची नोंद घेणे आणि 25-26चे अंदाजपत्रक आणि त्या अनुषंगिक योजनांना मान्यता देणे. विषय क्रमांक 7 होता अहवाल वर्षात संचालक मंडळातील सदस्य व त्याचे नातेवाईकास दिलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारी संस्था अधिनियम 1960 कलम 75 उपकलम 2 प्रमाणे कर्जाची माहिती घेणे. विषय क्रमांक 8 होता 31/3/25 अखेर एकरकमी परतफेड योजनेत बंद केलेल्या 11 महिने परतफेड मुदत दिलेल्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेणे. विषय क्रमांक 9 होता 31/3/25 पर्यंत निम्नलिखित केलेल्या कर्ज खात्यांमधील वसुलीचा आढावा घेणे. विषय क्रमांक 10 होता प्रस्तावित पोटनियम दुरुस्त्यांवर विचार विनिमय करून त्यास मंजुरी देणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 11 होता माननीय संचालक मंडळाने सन 2025-26 सालाकरिता वैधानिक लेखा परीक्षकांना वैधानिक लेखा परीक्षकांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेत सादर केला असून त्यांच्याकडून आलेल्या मान्यतेनुसार सन 2025-26 सालाकरिता वैधानिक लेखा परीक्षक नियुक्त करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. विषय क्रमांक 12 होता आपल्या बँकेच्या उत्तमनगर, येवलेवाडी, उबळीकांचन, मार्केट यार्ड, शिरवळ, नसरापूर या शाखांकरिता स्वमालकीच्या जागा खरेदीबाबत निर्णय घेणे. विषय क्रमांक 13 होता बँकेने रिझर्व्ह बँकेच्या 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार BDDR 2024 तयार केलेला आहे. सदर रक्कम इमारत निधीस वर्ग करण्याबाबत विचार विनिमय करणे. विषय क्रमांक 14 होता 2025-26 या वर्षाकरिता बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा ठरवणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 15 होता सेवक आकृतीबंध व नेमणुकीस मान्यता देणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. विषय क्रमांक 16 होता 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे. विषय क्रमांक 17 होता माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार करणे. सभासदांना विनंती आहे अध्यक्षांच्या वतीने की याच्यातला कुठला विषय सविस्तर वाचायचा आहे का? मागील सभेचं वृत्तांत त्यांनी वाचून दाखवलं, त्याचे विषय वाचून दाखवले, त्याच्यातलं कुठला वाचून दाखवायचा असेल आपल्याला जर वाटतंय की मागच्या सभेचा हा वृत्तांत वाचून दाखवला पाहिजे, तो वाचायचा आहे का? महामंजूर करून विषय क्रमांक 1 घ्यायचा आपल्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा मंजूर आहे पहिला विषय. जी धन्यवाद. विषय क्रमांक 2 आहे माननीय संचालक मंडळाने तयार केलेले सन 2024-25चे वार्षिक अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकृत करणे. अहवालातील पान क्रमांक 40 ते 70 पर्यंत वार्षिक अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक आपण मांडले आहे. पान क्रमांक 40-41 पासून पान क्रमांक 40 ते 70 पर्यंत अहवालाच्या पान क्रमांक 40 पासून पान क्रमांक 70 पर्यंत त्याचं सविस्तर आपल्या बँकेचं बॅलन्स शीट आणि सर्व आर्थिक माहिती त्याच्यावरती दिलेली आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण थोडक्यात त्याचा एक सारांश घ्यावा. पान क्रमांक 40 ते 55 पर्यंत 31 अखेरचा ताळेबंद आहे. त्यातलं मी आधी भांडवल आणि देणी या बाजूचं मी सविस्तर वर्णन करतो. भाग भांडवल 31/26 आपलं 30,76,21,000 इतकं झालेलं आहे. 30/9/25 ते 28,99,53,475 इतकं होतं. म्हणजे 1,76,67,525 रुपयाची भाग भांडवलात वाढ झालेली आहे आणि ती 6.09% इतकी वाढ झालेली आहे. राखीव निधी व इतर निधी 82,48,71,886 एवढे झालेले आहेत. गेल्या वर्षी ते 80,03,18,222 रुपये इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रिझर्व्ह फंडामध्ये आणि इतर निधीमध्ये आपली 2,45,53,000 वाढ झालेली. ही वाढ 3.07% एवढी नोंदवलेली आहे. ठेवी आणि इतर खात्याचे बँकेच्या ठेवी त्या 831,64,48,000 एवढ्या झालेल्या आहेत.
31/25ला त्या 786,19,87,000 होत्या. म्हणजे 45,45,61,61,000 एवढी ठेवीमध्ये वाढ झालेली आहे. 5.78% इतकं वाढीचं प्रमाण आहे. थकीत व्याज जी तरतूद होती ती 7,01,76,000 एवढी आहे. गेल्या वर्षी ती 5,83,33,000 होती. त्यामध्ये 1,18,42,000 म्हणजे 20.30% वाढ झालेली आहे. देणे व्याज आहे ते 29,20,242 इतकं आहे. गेल्या वर्षी 26 लाख एवढं होतं. त्या देणे व्याजमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 3,20,880 रुपयांनी वाढ झालेली आहे. ही वाढ 12.34% इतकी नोंदवली आहे. इतर देणे आणि तरतुदी गेल्या वर्षी 9,09,69,000 होत्या. त्या यावर्षी 10,08,78,000 म्हणजे 99,09,000 एवढी वाढ झालेली आहे. ती 10.89% आहे. नफा जो आहे तो गेल्या वर्षी 7,83,20,000 होता. तो यावर्षी वाढून 8,04,27,000 इतका झालेला आहे. म्हणजे नफ्यामध्ये 21,06,768 रुपयाची वाढ झालेली आहे. ती 2.69 इतकी टक्के वाढ झालेली आहे. संभाव्य देणी आहेत त्या 3,93,85,000 इतक्या आहेत. गेल्या वर्षी 3,52,89,000 इतक्या होत्या. ताळेबंदाची मी भागभांडवल आणि देणी ही बाजू सांगितली. आता ताळेबंदाची जिंदगी व येणे म्हणजे ॲसेट साईड मी वाचतो. गेल्या वर्षी बँकेतील रोख व बँकेतील शिल्लक होती 5,92,38,000. ही यावर्षी 5,86,74,000 म्हणजे 5,64,000 कमी ठेवलेली आपण 0.95% इतकी कमी झालेली. बँकांमधील जमा म्हणजे ज्या इतर बँकांमधील ज्या ठेवी आणि करंट अकाउंटमध्ये बॅलन्सेस आहेत ते गेल्या वर्षी 154,97,63,000 होते. यावर्षी ते 181,09,29,000 म्हणजे 26,11,65,000 इतकी वाढ झालेली आहे. जी वाढ 16.85% इतकी आहे. गुंतवणूक आपली बँकेची गेल्या वर्षी 267,42,42,000 एवढी होती. 4,94,65,000 वाढ होती. यावर्षी 272,36,75,000 इतकी झालेली आहे. या गुंतवणुकीची वाढ 1.85% इतकी आहे. कर्ज आपण जी दिली होती गेल्या वर्षी 457,33,95,000. यावर्षी 476,76,73,000 इतकी कर्ज वाटप केलेलं आहे. कर्जामध्ये 19,42,88,000 इतकी म्हणजे 4.25% वाढ झाली. येणं व्याज जे आहे ते गेल्या वर्षी 14,15,81,000 होतं. यावर्षी 14,86,42,000 इतकं झालेलं आहे. म्हणजे येणे व्याजामध्ये 70,60,000 म्हणजे 4.99% वाढ झाली. शाखा जुळवणी यावर्षी 1,33,373, गेल्या वर्षी 71,073 होते. त्याच्यामध्ये 62,300 वाढ झाली. स्थावर मालमत्ता ज्या बँकेच्या आहेत त्या गेल्या वर्षी 11,23,02,000 होत्या. यावर्षी वाढून 12,21,87,000 झालेल्या आहेत. म्हणजे 98,85,000 रुपयाची म्हणजे 8.80% स्थावर मालमत्तेमध्ये वाढ झालेली. अदर ॲसेट्समध्ये इतर जिंदगीमध्ये गेल्या वर्षी 7,19,16,000 एवढी रक्कम होती. यावर्षी 7,14,18,000 म्हणजे 4,97,000 आपल्या इतर ॲसेट्स कमी झालेले आहेत 0.69%. नफा तोटा पत्र बॅलन्स शीट साधनेने वापरून दाखवलंय. नफा आणि तोटा पत्रक जे आहे ते पान क्रमांक 56 आणि 57 वरती आहे. ते बरंच मोठं आहे. परंतु त्याचं सविस्तर जर आपण बघितलं पान क्रमांक 70 पर्यंत सगळे परिशिष्ट म्हणजे शेड्यूल ज्याच्यामध्ये सगळ्या खर्चाचं किंवा सगळ्या उत्पन्नाचं सविस्तर विवरण दिलेलं आहे ते पान क्रमांक 70 पर्यंत दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर एक्सपेंडिचरचं असेल त्याच्या पुढे परिशिष्ट दिलेलं आहे शेड्यूल आणि त्याच्या पुढे 31/3/2026 आकडेवारी दिलेली आहे. तसंच जमा बाजूला पण दिलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये. त्याप्रमाणे आपण आपल्या अहवाल पानांवरती ते बघू शकता. मला वाटतं हे वाचायला गेलं तर वाचताना काय संदर्भ जुळत नाही, वाचण्यात आणि येतं. तर आपलं जर मत असेल तर सामन्यांना मी वाचायला सांगतो आणि नाहीतर मग आपण काही प्रश्न असतील बॅलन्स शीटवरती आणि आपल्या ताळेबंदावरती आणि P&Lवरती प्रॉफिट अँड लॉसवरती तर कृपया ते विचारावेत. ताळेबंदाचा जे शेड्यूल आहे किंवा परिशिष्ट आहे ते नंबर वाईज पुढे दिलेलं आहे. आपण सगळेजण बघू शकता 40 पानावरती ताळेबंद बघायची वाचल्याप्रमाणे आणि त्याचं परिशिष्ट त्याचप्रमाणे P&L हे 56-57 पानावरती आणि त्याचं परिशिष्ट तिथून पुढे 70 पानांपर्यंत आहे.
तर सभासदांना विनंती आहे, जर काही आपले प्रश्न असतील तर ते प्रश्न त्या संदर्भातले विचारावे. काही विचारायचे प्रश्न कोणाला? माईक कोणाकडे माईक द्यायला म्हणजे सभासदांना? पाटील काय विचारायचं का तुम्हाला? ताळेबंद किंवा प्रॉफिट अँड लॉस बद्दल काही विचारायचे प्रश्न कोणाला? काय होईल, बॅलन्स शीट मध्ये बरेचसे गोष्टी आहेत, ते वाचायचं म्हटलं तर बराच वेळ लागेल आणि त्याचा संदर्भ लागत नाही. मग कारण आपण आकडेवारी बघणं आणि ऐकणं याच्यामध्ये फरक पडतो. त्यामुळे मी विनंती केली की आपण आपल्या अहवालामध्ये बघा आणि त्याप्रमाणे सांगा. तर काही विचारायचा प्रश्न कोणाला? मान्य सर्वांना? मग सध्या कृपया सगळ्यांनी हात वरती करून कृपया विषय क्रमांक 2ला त्या ठिकाणी मान्यता द्यावी. विषय क्रमांक 3. आजच्या सभेचा विषय क्रमांक 3 आहे माननीय वैधानिक लेखा परीक्षक यांच्या सन 2025-26च्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे. पान क्रमांक 9 ते 11 आपण वैधानिक लेखा परीक्षकांचा अहवाल दिलेला आहे. बँकेचे वैधानिक लेखा परीक्षक SR पंडित अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स यांनी वैधानिक लेखा परीक्षण अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या गंभीर अनियमितता म्हणजे सिरियस इरेग्युलरिटीज नाही. तसेच बँकेने रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वे अथवा निर्देशांचे उल्लंघन केलेले नाही असं त्यांनी आपल्याला नमूद केलेले. सन 2025साठी आपल्या बँकेला ऑडिट वर्ग अ देण्यात आलेला आहे. आपले बँकेचे ऑडिटर SR पंडित कंपनी त्यांचा जो सर्टिफिकेट आणि अहवाल आहे तो पान क्रमांक 9, 10, 11 याच्यावरती आहे आणि सर्टिफिकेशन जे आहे ते 12 आणि 13वरती आहे. सर्टिफिकेटचं मराठीमध्ये आपण ट्रान्सलेशन केलेले मागे सांगितल्याप्रमाणे आणि जो ऑडिट रिपोर्ट आहे त्यांनी तोही त्या ठिकाणी सविस्तरपणे अहवाल दिलेला आहे. त्याच्यावरती जर काही प्रश्न सभासदांना विचारायचे असतील, काही बोलायचं असेल तर कृपया आपण प्रश्न विचारावे. मंजूर आहे मग विषय क्रमांक 4? विषय क्रमांक 3 मंजूर आहे. विषय क्रमांक 4 दोष दुरुस्ती अहवाल. सभेचा विषय क्रमांक 4 आहे माननीय वैधानिक लेखा परीक्षक यांच्या सन 2025-26च्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. माननीय वैधानिक लेखा परीक्षक यांच्या सन 2025-26च्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल तयार केलेला आहे. शाखानिहाय आणि प्रशासकीय कार्यालय यांच्या एकूण दोषांची संख्या 852 एवढी होती. त्यापैकी 515 दोषांची दुरुस्ती करण्यात येऊन वैधानिक लेखा परीक्षकांनी ते तपासून 337 मुद्दे दोष दुरुस्ती करायचे अद्याप बाकी आहेत असे कळवले आहे. सदर 337 मुद्द्यांचा अहवाल 30/9/26 पर्यंत पूर्ण करून तपासणीसाठी दिल्यास माननीय सहकार आयुक्त यांच्याकडे दोष दुरुस्ती अहवाल वेळेत पाठवता येईल असे वैधानिक लेखा परीक्षकांनी कळवले आहे. तरी उर्वरित दोषांची पूर्तता करून लेखा परीक्षकांकडून तपासून 30/9/2026 पर्यंत सादर केला जाईल. तरी माननीय वार्षिक सर्वसाधारण सभेने सदर दोष दुरुस्ती अहवालास मान्यता द्यावी ही विनंती. हे
अहवालामध्ये 750 वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऑडिटरने काढल्या होत्या. त्याच्यातल्या जवळपास 326 मुद्दे जे आहेत त्याचं सविस्तर विवरण द्यायचं राहिलेलं, जे ऑडिटरला देऊन सहकार खात्याला 30/9 बँकेच्या वतीने दिलं जाईल. हा जो अहवाल आहे हा खूप सविस्तर बँकेच्या संपूर्ण कामकाजाचा असतो, त्यामुळे तो आपल्याकडे आपल्या अहवालामध्ये छापता येत नाही. परंतु तो अहवाल सभासदांना जर कुठल्या वाचायचा असेल तर त्यांना मुख्यालयामध्ये बँकेच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये आपलं पत्र देऊन रिजिस्टर त्यांना तो वाचता येईल अहवाल, आणि त्याच्यामध्ये ज्या किरकोळ गोष्टी आहेत, त्रुटी आहेत, त्या सगळ्या पूर्तता करून 30/9/2026 ते सहकार खात्याकडे सुपूर्द करायचं ॲडमिनिस्ट्रेशनने आता सांगितलेलं आहे. माझी विनंती आहे संचालक मंडळाच्या वतीने आपण सर्वांनी त्याच्यासाठी मान्यता द्यावी, आणि जर आपल्या कोणालाही तो अहवाल पाहायचा असेल तर आपण अर्ज देऊन त्या ठिकाणी सविस्तर अहवाल आपण पाहू शकता. तर मान्य आहे सर्वांना. धन्यवाद. विषय क्रमांक 5. विषय क्रमांक 5 आहे म्हणजे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2025-26च्या नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. अहवालातील पान क्रमांक 8वर नफा विभागणीची आपण यादी दिलेली आहे. बँकेच्या सन 2024-25चा शिल्लक नफा 300 रुपये अधिक अहवाल सालातील नफा 8,04,27,212 रुपये 22 पैसे असा एकूण नफा 8,04,27,512 रुपये 22 पैसे याची वाटणी खालीलप्रमाणे करावी अशी संचालक मंडळाची शिफारस आहे. 35% राखीव निधीकडे वर्ग 2,81,49,700 रुपये, 9% लाभांश 31/25च्या भागभांडवलावर 2,60,95,812 रुपये 75 पैसे, निवडणूक निधी 13 लाख, 5% शिक्षण निधी 40,21,380 रुपये, 10% तंत्रज्ञान विकास निधी 80,42,730, सभासद कल्याण निधी 7 लाख रुपये, सेवक कल्याण निधी 10 लाख रुपये, इमारत निधीकडे 97,17,589 रुपये 47 पैसे, आकस्मिक खर्च निधी 4 लाख आणि धर्मादाय निधी 10 लाख असा एकूण नफ्याचा विनियोग 8,04,27,212 रुपयाचा आपण सुचवलेला आहे आणि पुढील वर्षासाठी शिल्लक 300 रुपये ठेवण्यात आले. यावर्षी बँकेच्या संचालक मंडळाने 35% रिझर्व्ह फंडला आपलं प्रॉफिट वर्ग करण्याच्या संदर्भात शिफारस केलेली, आणि दरवर्षीप्रमाणे 9% लाभांश हा आपल्या शेअरच्या रकमेवरती सभासदांना द्यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. याच्यामध्ये आपण बघितलं असेल की या वर्षी मागच्या वर्षीप्रमाणे तंत्रज्ञान विकासासाठी 10% हा अधिकचा निधी आपण त्या ठिकाणी जवळपास 80,42,000 रुपये आपण तो निधी वर्ग केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, आपली बँकेमध्ये आता CBS आहे, परंतु आज बँकेची वाढत चाललेली व्याप्ती आणि नव्याने आता आणखी 3 ब्रँचेसची भर आपल्या बँकेच्या ब्रँचेसमध्ये होती आहे, आणि नवे रिझर्व्ह बँकेचे नियम असतील किंवा सहकार खात्याचे नियम असतील यांना कार्यान्वित करून बँकेची कार्यक्षमता आणखी चांगल्या प्रकारे वाढवणं, ऑनलाईन आपल्याला चांगल्या प्रकारचं कामकाज आणखी करता यावं याच्यासाठी बँकेचं संचालक मंडळ CBSच्या बाबतीमध्ये एक नवीन सॉफ्टवेअर आपल्या बँकेला घ्यायचा प्रयत्न करते, जेणेकरून आणखी कार्यक्षमतेने प्रायव्हेट बँकांप्रमाणे किंवा नॅशनलाइज बँकांप्रमाणे आपल्याला कार्यक्षमतेने आपले ऑनलाईन अकाउंट्स असतील, ऑनलाईन पेमेंट्स असतील, आपल्या सुविधा असतील, ह्या सर्व सभासदांना देता येतील याच्यासाठी आपण बोलणी करतोय, आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी हा तंत्रज्ञान आणि विकासासाठी त्या ठिकाणी आवश्यक पडणार आहे, आणि त्याचा एकत्रितपणे भार हा आपल्या बॅलन्स शीटवरती पडू नये म्हणून साठी मला वाटतं मागच्या वर्षीपासून ना किती आपला अगोदरचा निधी त्याच्यामुळे आपण हा
तंत्रज्ञान आणि विकास निधीसाठी, कारण आपल्यालाही माहिती आहे की दरवर्षी तंत्रज्ञान बदलत राहतंय आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटसाठी आणि अपग्रेडेशनसाठी निधीची आवश्यकता पडते आणि त्याच्यासाठी आपण ही प्रोव्हिजन 10%ची आपल्या या एकूण नफ्यामधून त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर सभासद कल्याण निधी, सेवक निधी तो केलेला आहे. इमारत निधीसाठी सुद्धा दरवर्षीप्रमाणे आपण जवळपास 97,17,589 रुपये एवढी यावर्षी प्रॉफिटमधनं प्रोव्हिजन केलेली आहे. कारण बँकेच्या संचालक मंडळाने मागील वर्षी आपली सर्वांशी चर्चा झाल्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो आहोत की लवकरात लवकर जास्तीत जास्त ब्रँचेस किंवा ज्या ठिकाणी आपल्या शाखा आहेत त्या सर्व शाखा ह्या स्वतःच्या जागेमध्ये बँकेच्या जावेत, त्याचा पुढे विषय आपला येणारच आहे. त्याच्यासाठी आपण आपला इमारत निधी, आपला बिल्डिंग फंड वाढवतो जेणेकरून आपल्याला स्वमालकीच्या जागा घेण्यासाठी तो पुरेसा निधी आपल्याला उपलब्ध राहील. किती तंत्रज्ञान निधी आतापर्यंत आपण 2,88,23,000 एवढा केलेला आहे आणि हा 80 कोटी म्हणजे 3,68,00,000 एवढा. म्हणजे तंत्रज्ञान आणि डेव्हलपमेंटसाठी जवळपास यावर्षीची जर आपण सर्वांनी मान्यता दिली 80,42,730 रुपयाला, तर जवळपास 3,66,00,000 रुपयाचा एवढा निधी आपल्याकडे तंत्रज्ञान आणि नव्याने तंत्रज्ञान डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी राहणार आहे. तरी ह्या सगळ्याच्या प्रोव्हिजन केलेल्या आहेत. इमारत निधीचंही मी आपल्याला सांगितलं, बाकीचा अकस्मात निधी, धर्मादाय निधी हा सर्व रेग्युलर नियमावलीप्रमाणे आहे. तर माझी विनंती आहे सर्व सभासदांना की आपण 9% लाभांशाला 35% राखीव निधीला आणि संचालक मंडळाने जी शिफारस आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी 2024-25च्या बँकेच्या मागील वर्षीच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये नफा वाढणीसाठी केली, त्याला मान्यता द्यावी. आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया ते प्रश्न विचारायचे. हो, मान्य सर्वांना मग नफा वाढणी, डिव्हिडंड पण मान्य आहे. डिव्हिडंड जास्त नको आहे सगळ्यांना. धन्यवाद. परंतु खरोखर हेच ते आहे, कारण मला वाटतंय मागचे 5 वर्ष आपण जरी जास्त डिव्हिडंड देऊ शकत असलो तरी आपली बँक सक्षम करण्यासाठी, आपला रिझर्व्ह फंड वाढवण्यासाठी, आपल्या तंत्रज्ञानाची सक्षमता वाढवण्यासाठी आपण सर्वांनीच खरं म्हणजे खूप मोठं योगदान दिलं. कारण दरवर्षी आपण 15% डिव्हिडंड देऊ शकतो एवढा नफा मिळवतो. परंतु हे नफ्याचं वर्गीकरण करत असताना आपल्या बँकेचा जेवढा डिपॉझिटचा रेट आहे त्याच्यापेक्षा 0.5% जास्त रेट आपण डिव्हिडंडला देतो आणि तो डिव्हिडंड रूपाने सभासदांना शेअर होल्डर्सला उपलब्ध करतो. परंतु याच्यामुळे आपली संस्था ही वाढायला आधी चांगल्या प्रकारची ग्रो व्हायला खरं म्हणजे मदत होते. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या नफा वाटणीला मान्यता देत आहे त्याबद्दल मनापासून संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्या विषयाला मान्यता आपण सर्वांनी धन्यवाद. विषय क्रमांक 9% डिव्हिडंड आपण खात्यावर लगेच वर्ग करतोय. आपला 9% डिव्हिडंड लगेचच आपण 10 ते 15 मिनिटात सर्व सभासदांच्या खात्यावरती जमा होतो. धन्यवाद. एकूण मेंबर जे होते आपले सभा डिव्हिडंड वाटपासाठी जे होते ते 21,805 आणि रक्कम जी होती ती 2,60,95,812. त्यातल्या आता 18,858 लोकांच्या खात्यावर म्हणजे सुमारे 95% रक्कम 2,48,06,034 रुपये एवढी जमा झालेली. आपल्याला SMS आलेले असतील, एकदा चेक केलं तर बरोबर. फक्त 12 लाख रुपये डिव्हिडंडची रक्कम आता जमा झाली नाही. त्याचं कारण पण असं आहे की त्या सभासदांचे बँक अकाउंट लिंक नसतील म्हणून आपल्याकडे डिव्हिडंडची रक्कम जमा झालेली नाही आहे. परंतु माझी विनंती आहे त्या सभासदांना सुद्धा आपले सर्वांनी आपले सेव्हिंग अकाउंट सर बँकेच्या डिव्हिडंड खात्याशी किंवा बँकेच्या सेव्हिंग अकाउंट जर ओपन केलं तर त्या ठिकाणी त्वरेने आपला डिव्हिडंड त्या ठिकाणी वर्ग करायला आम्हाला मदत होईल. मागच्या वर्षीचंही मला वाटतं अनक्लेम डिव्हिडंड सामने अनक्लेम डिव्हिडंड राहिलं नाही तसंच मला. मागच्या वर्षी जर राहिलं तर जे राहिलेले सभासद आहेत
त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आपला डिव्हिडंड क्लेम करावा. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच खात्यामध्ये, म्हणजे माझ्यापासून मलाही मेसेज आला आहे, त्यामुळे माझ्यापासून सगळ्यांनाच आपल्याला डिव्हिडंड मिळाले. सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन आणि बँकेचंही या तत्परतेबद्दल आभार. आलाय ना सगळ्यांना मेसेज? मला आला, येईल आपल्याला ही मीटिंग. अध्यक्ष साहेब, एक सूचना आहे. अनक्लेम तुम्ही जे डिव्हिडंड म्हणता अनक्लेम, त्या लोकांना तुम्ही ॲप्रोच झालेलं आहे का कस्टमर लोकांना? निश्चित आम्ही मला वाटतं बँकेकडून पण कळलं पाहिजे ना ते की आपण थोडंसं आहे. जे सभासद आहेत त्यांना अप्रोच होतो. अनक्लेम डिव्हिडंड अशासाठी राहतोय कारण ते सभासद जे आहेत ते सभासदांचं खातं आपल्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट नसतं किंवा ते कुठल्या खात्याशी संलग्न करायचं याची सूचना देत नाही. आणि त्याच्यामुळे ना अनक्लेम डिव्हिडंड त्या ठिकाणी राहून जातो. सभासद म्हणल्यावर अकाउंट आपलं राहतच ना असतंच. काही कसं आहे, आपली बँक जी आहे ती 1997ला सुरुवात झाली. बँकेचे सभासद हे 1995 पासून आहेत. त्यामुळे काही सभासद जे आहेत ते काही सभासद आपल्याला सापडत नाहीत किंवा काही सभासदांशी संपर्क होत नाही. त्यामुळे हे अनक्लेम डिव्हिडंड आहे ना त्या ठिकाणी राहतो. त्याच्यामुळे त्याचा नियम असा आहे की 7 वर्षापर्यंत, बरोबर ना, 3 वर्षांपर्यंत आपण हा अनक्लेम डिव्हिडंड त्या ठिकाणी तसाच ठेवतो. सभासदांना ज्यावेळेस क्लेम करतील त्यावेळेस उपलब्ध होतो, नाहीतर मग त्याला रिझर्व्ह फंडमध्ये वर्ग केलं जातं. थोडा बँकेकडून पण फॉलोअप ठेवा मला वाटतं कस्टमर आपण सभासदाला, कारण त्याचं तुम्ही नुकसान बोलू नका. धन्यवाद. पुढचा विषय घ्यायचा ना, विषय क्रमांक 6. आजच्या सभेपुढील विषय क्रमांक 6 आहे सन 2025-26 अंदाजपत्रक व प्रत्यक्ष स्थिती याची नोंद घेणे आणि सन 2026-27 अंदाजपत्रक आणि त्या अनुषंगिक योजनांना मान्यता देणे. अहवालातील पान क्रमांक 71 आणि 72 याची माहिती आहे. पान क्रमांक अहवालाचं 71 आणि 72 थोडक्यात वाचून दाखवतो. सन 2024 अंदाजपत्रक व प्रत्यक्ष झालेला खर्च तसेच 2025-26 साठीचे खर्च व उत्पन्नाचे तसेच भांडवली खर्चाचे अंदाजपत्रक खालीलप्रमाणे आकडे आपण कोटीत सांगतोय. भाग भांडवल जे आहे, आपण हे जे बजेट बनवलेलं आहे ते भाग भांडवल 34 कोटी होईल 2027. गुंतवणूक आपली 425 कोटी होईल. ठेवी आपल्या 1000 कोटी होती, पैकी कासा ठेवी तर 267 कोटी असतील. कर्ज आपली 680 कोटी असतील आणि डोगरी इतकी रक्कम 5,53,000 एवढी, 5,53,00,000 एवढी असेल. त्यामुळे CD रेशो आपला 68% असेल आणि डोगळे इतकेचे प्रमाण 0.81% तर नेट एनपीचे प्रमाण 0% असेल. या आधारावर आपण बजेट म्हणजे अंदाजपत्रक केलेलं आहे. आता ठेवी आणि कर्जावरील जे आपण व्याज देतो ते 25-26 अंदाज होता 44,71,57,000. प्रत्यक्षात आपण ठेवी व कर्जावरचं व्याज दिलं जे आहे ते 50,48,82,000. याच्यामध्ये 5,77,25,000ची वाढ झाली. याचं कारण गतवर्षीपेक्षा ठेवींमध्ये वाढ झाली. आणि चालू वर्षासाठी जो आपण 26-27 अंदाज केला तो 55,63,97,000 आपल्याला ठेवीवरचं व्याज द्यावं लागेल. सेवक पगार भत्ते, बोनस, ग्रॅज्युटी, प्रवास भत्ते आपण अंदाज केला होता 13,22,20,000. प्रत्यक्षात खर्च झाला 11,28,12,000. 1,94,00,000 खर्च कमी झाला. गतवर्षीपेक्षा कर्मचाऱ्यांच्या खर्चात 2,41,00,000 वाढ झालेली आहे, परंतु अंदाजमध्ये जास्त पकडला असेल. प्रत्यक्षात आपण 26-27 14,25,00,000ची तरतूद करतोय. संचालक मंडळ व व्यवस्थापन मंडळ यांचे प्रवास भत्ते आणि मीटिंगचे भत्ते 14,07,000चा अंदाज होता. प्रत्यक्षात 10,87,000 म्हणजे 3,20,000 खर्च कमी झाला. संचालक मंडळाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सभा प्रत्येक वर्षात कमी झाल्यामुळं आपल्याला खर्च कमी झाला. पुन्हा यावर्षी आपण 14,87,000ची तरतूद करतोय. भाडे, वीज, कर आणि विमा याच्यावर जो खर्च आहे तो आपण बजेट केला होता 2,76,45,000. प्रत्यक्षात 2,89,11,000 एवढा खर्च झाला, म्हणजे 12,66,000 जास्त खर्च झाला. आपल्या बँकेच्या 2 नवीन शाखा पुरसिंगी बेकराई
व जेजुरी या भाड्याच्या जागी सुरू झाल्या असल्यामुळे भाडे खर्चात वाढ झाली. तसेच वीज कर व विमा खर्चात देखील त्यामुळं वाढ झाली. यावर्षी आपण जे बजेट ठेवलेलं आहे ते 2,91,00,000 ठेवलेलं आहे. कायदा खर्च आपण तरतूद केली ती मागच्या वेळेस 2,48,00,000 प्रत्यक्षात खर्च 28,000 झाला, म्हणजे 2,20,000 खर्च कमी झाला. गतवर्षीपेक्षा अहवाल वर्षात रेंट ॲग्रीमेंट फीचा खर्च कमी झाल्यामुळं फरक पडलेला आहे. यावर्षी आपण अंदाज केलेला आहे की 1,12,00,000 आपल्याला खर्च करावा लागेल. 1,12,000 सॉरी. पोस्टेज, टेलिग्राम आणि टेलिफोनवर आपण 6,84,000चा अंदाज होता. प्रत्यक्षात 25-26मध्ये खर्च झाला 6,35,000. 49,000नी आपला खर्च कमी झाला. पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोनमधील 25-26मधील अंदाजपत्रकापेक्षा आपला खर्च प्रत्यक्ष वापर कमी झाल्यामुळे कमी झाला. यावर्षी आपण बजेट ठेवले 7,42,000. प्रवास खर्चावर 10,61,000चा अंदाज होता. प्रत्यक्ष खर्च 2,67,000 झाला. टोल आणि प्रवासावरील खर्च आपला वाचल्यामुळं आणि चालू वर्षी आपण 12,60,000 एवढा अंदाज करते. ऑडिटर्स फी आणि एक्सपेन्सेसमध्ये 24,10,000ची आपली तरतूद होती, म्हणजे अंदाज होता. प्रत्यक्षात 29,00,000 खर्च झाला. 4,90,000 आपला खर्च कमी झाला. व्यतिरिक्त इंटरनल ऑडिट व सिस्टीम ऑडिट यांचा खर्च गतवर्षीपेक्षा कमी झाल्यामुळं आपला खर्च कमी झाला. चालू वर्षात आपण 24,83,000 एवढी तरतूद करते. देखभाल व दुरुस्तीमध्ये आपण अंदाज केला तर 30,84,000 खर्च होईल. प्रत्यक्षात 36,48,000 म्हणजे 5,64,000 खर्च जास्त झाला. देखभाल दुरुस्तीसाठी 23-24मधील AMC-वरील खर्चाचा ठरवलेल्या अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्यामुळे 5,64,000 खर्च झाला 24-25पेक्षा. आणि यावर्षी आपण बजेट म्हणजे अंदाज केलेला आहे की 38,50,000 एवढा आपला खर्च येईल. मालमत्तेवरील घसारा 1,30,00,000 होईल असे अंदाज होता. प्रत्यक्षात 1,19,59,000 एवढा खर्च, म्हणजे 10,41,000 आपला खर्च कमी झाला. मालमत्तेवरील घसारा 9,31,000 कमी झाला आणि अंदाजपत्रकात सतर्क घसारा आपण जास्त पकडला होता. यावर्षी आपण 1,09,95,000 एवढी तरतूद करतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये 26,50,000 तरतूद होती. प्रत्यक्षात 22,69,000 खर्च झाला. 3,81,000 आपला खर्च कमी झाला. अहवालाची छपाई होती त्याचा खर्च आपला गेल्या वर्षीपेक्षा कमी झाला. यावर्षी आपण 27,92,000 एवढा प्रिंटिंग आणि स्टेशनरीवर अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. जाहिरात खर्चावर आपण 51,95,000 अंदाज होता. प्रत्यक्षात 64,55,000 एवढा खर्च झाला. तो 12,60,000 जास्त झाला. बॅनर तसेच रेडिओवर आपण जाहिरातीवरचा जो खर्च आहे तो जरा जास्त झाला होता. यावर्षी 79,80,000 एवढा खर्च होईल अशी आपण तरतूद केली. इतर खर्च 2,21,07,000 अंदाज होता. प्रत्यक्षात 2,52,21,000 म्हणजे 31,14,000 खर्च जास्त झाला. सरकारी कर्ज रोख्यामधील नवीन गुंतवणूक केल्यामुळे ब्रोकन पिरियड जो इंटरेस्ट असतो तो आपल्याला द्यावा लागल्यामुळे हा खर्च जास्त झालेला आहे. 26-27च्या अंदाजपत्रकामध्ये आपण 2,82,31,000चा इतर खर्चामध्ये तरतूद करतो. तंत्रज्ञान खर्च जो आहे तो 2,09,53,000. प्रत्यक्षात 2,11,65,000 म्हणजे 2,12,000 खर्च जास्त झाला. तंत्रज्ञान खर्चासाठी पकडलेला आपला अंदाज थोडा कमी पडल्यामुळे खर्च जास्त झाला. यावर्षी आपण 2,20,07,000 एवढी तरतूद करतो. प्रोफेशनल फीज 21,85,000. प्रत्यक्षात 19,21,000 म्हणजे 2,64,000 खर्च कमी झाला. आणि यावर्षी आपण 19,31,000ची तरतूद करतोय. सदस्यत्व आणि सदस्यता म्हणजे मेंबरशिप आणि सबस्क्रिप्शन 2,97,000. प्रत्यक्षात 3,00,000 खर्च झाला. अहवाल वर्षात नवीन मेंबरशिप सबस्क्रिप्शन घेतल्यामुळं तो 3,000 रुपयाचा खर्च जास्त झाला. यावर्षी आपण 3,00,000ची तरतूद करतो. व्यवसाय विस्तारासाठी आपण 19,00,000ची तरतूद केली. ती प्रत्यक्षात 1,38,000 खर्च झाला. 17,62,000 खर्च कमी झाला. यावर्षी आपण 50,000ची तरतूद करतो. वसुली खर्च जो आहे तो 2,25,000. प्रत्यक्षात 1,63,000 खर्च झाला. 65,000नी आपला खर्च कमी झाला. वसुली खर्चातील कागदपत्र संकलन पुनर्प्राप्तीचा खर्च कमी झाल्यामुळे तसेच वसुली खर्चातील फूड अँड बेव्हरेजेसवरील खर्च न झाल्यामुळे 25-26साठी पकडलेल्या अंदाजापेक्षा खर्च कमी झाला आहे. यावर्षी आपण 1,73,000 खर्च होईल अशी अपेक्षा करते. सभासदांवरचा जो खर्च आहे तो 3,24,000 अंदाज केला होता. प्रत्यक्षात 2,67,000 म्हणजे 57,000नी खर्च कमी झाला. आणि यावर्षी आपण पुन्हा 3,00,000चा अंदाज करतो.
संभाव्य तरतुदी आणि देणी 2,28,000ची तरतूद होती. प्रत्यक्षात 2,78,74,000 एवढा खर्च झालेला आहे आणि चालू वर्षात आपण 12 लाखाचं प्रोव्हिजन केलं. निव्वळ नफा जो आपण पकडला होता तो 15,26,66,000 होईल अशी अपेक्षा होती. 8,04,27,000 म्हणजे 7,22,00,000 आपला अपेक्षित नफा होता त्या कमी झालेला आहे. याचं कारण म्हणजे खर्चावर ठेवीवरचा जो इंटरेस्ट जो आपण ठेवीवरचं जो ठेवी वाढल्यामुळं जो ठेवीवरचं व्याज द्यावं लागलं आणि कर्ज वाटप कमी झाल्यामुळं कर्जावरचं उत्पन्न कमी आलं, त्यामुळं ही तफावत पडलेली आहे. चालू वर्षी आपण जो नफा होईल तो 13,31,81,000 होईल असा आपण अंदाज व्यक्त करतो. उत्पन्नाची बाजू जर बघितली तर कर्जावरील व्याज 54,54,82,28,000 अंदाज होता. प्रत्यक्षात 48,98,000 म्हणजे 5,93,66,000 एवढं कर्जावरचं व्याज कमी मिळालं, कारण आपला अपेक्षित इतका कर्ज व्यवहार झाला नाही. चालू वर्षी आपण 63,66,40,000 एवढा कर्जावरील उत्पन्न मिळेल असा अंदाज केलेला आहे. गुंतवणुकीवरील व्याज 18,76,95,000 एवढं मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात 17,73,37,000 अपेक्षित गुंतवणूक आपण पूर्ण केल्यामुळं 1,03,00,000 उत्पन्न आपल्याला कमी मिळालं. यावर्षी आपण 18,26,00,000 उत्पन्न मिळेल असा अंदाज केलेला आहे. शेअर्सवरील लाभांश 11,05,000 प्रत्यक्ष मिळेल असं अपेक्षा होती, तेवढं 11,05,000 मिळालेले आहे. यावर्षी 11,05,000 शेअर्सवरील डिव्हिडंड मिळेल अशी आपला अंदाज आहे. पटनावळ आणि हुंडावळ म्हणजे कमिशन आणि एक्सचेंज ब्रोकरेजमध्ये 66,01,000चा अंदाज होता. प्रत्यक्षात 76,16,000 एवढा म्हणजे 10,15,000 उत्पन्न वाढलेलं आहे. यावर्षी ते 1,31,49,000 होईल अशी अपेक्षा आहे. लॉकरवरचं जे रेंट आहे ते 18 लाख येणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात 19,81,000 आलेलं आहे. 1,81,000 आपलं उत्पन्न वाढलेलं आहे. याच्यामध्ये लॉकर्सचं थकीत भाडं होतं ते वसूल झालेलं आहे आणि काही लॉकर्स पण आपले खपल्यामुळं उत्पन्न वाढले. चालू वर्षात आपल्याला 20 लाख लॉकरपासून उत्पन्न मिळेल असं आपण अपेक्षा केली आहे. त्याच्यानंतर इतर उत्पन्न 3,12,17,000 प्रत्यक्षात आपल्याला 5,58,72,000 म्हणजे 2,46,00,000 इतर उत्पन्नात वाढ झालेली आहे. ही वाढ जी आहे ती अव्वल वर्षात आपण ज्यादा तरतुदी ज्या होत्या त्या आपण पुन्हा नफा तोटा खाती जमा घेतल्यामुळं आपल्याला इतर उत्पन्नात वाढ दिसते. चालू वर्षी आपल्याला इतर उत्पन्न 2,73,68,000 होईल असा आपला अंदाज आहे. बँकेच्या FDवर मिळालेले व्याज जे आहे ते 5 कोटी अपेक्षा होती. प्रत्यक्षात 8,44,84,000 इतकं FDवरचं व्याज मिळालं. आपण बँकांमधल्या FDमध्ये जास्त गुंतवणूक केल्यामुळे ते उत्पन्न वाढलेलं आहे. चालू वर्षी आपल्याला 7 कोटी बँकांच्या FDमध्ये व्याज मिळेल अशी आपण अपेक्षा झालेली आहे. म्युच्युअल फंडांवरील जे उत्पन्न आहे ते 1 कोटी मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात 1,66,89,000 म्हणजे 66,89,000 एवढं आपल्याला उत्पन्न जास्त मिळालं, कारण आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक जास्त केली. आणि चालू वर्षी आपल्याला 1.5 कोटी त्या म्युच्युअल फंडाच्या व्याजाचं उत्पन्न मिळेल अशी आपण अपेक्षा केली. ह्या अंदाजपत्रक आणि मागच्या अंदाजपत्रकाप्रमाणे झालेली वाढ आणि घट सामन्याची बातमी दाखवली. काही प्रश्न आहेत का आपले? 5 क्रमांक 71 आणि 72 वर CD रेशो आहे ना आपलं, CD रेशो बँकेचा CD रेशो हा 75 ते 80च्या पर्यंत का पाहिजे विषयाला आता आपला कमी केला 25चा 18वर आणलाय. बरोबर. त्यामुळे CD रेशो मी ऑगस्ट जो दाखवला तो 75 का पाहिजे, म्हणजे बँकेला नफा पण होईल, बँक स्ट्रॉंग पण होऊ शकते. बरोबर. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट ग्लोबल एनपी किती दाखवलं बघा 5.19 5-4 आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सोने चालत कर्ज असं असतं की ते वर्षात फेडायचं असतं. ते काय होतं मार्च महिन्यात जे रिन्युअल होत नाही, रिन्युअल केलं तर तुमचं ते 19 कमी होऊ शकतं आणि 5% आत येऊ शकतं. RBIच्या नुसार नियमानुसार 5% डोबल यायला पाहिजे. स्ट्रॉंग बँक संस्था 5.59 ना डोबल अंदाज अमाऊंट येते. अमाऊंट टक्के नाही. हां
आपला जो ढोबळ NP आहे तो 0.9 डोबळे आपला ढोबळ NP जो आहे ना बँकेचा तो 1.72 आहे. हे जे आहे ते अमाऊंट आहे 5 कोटी 53 अमाऊंट आहे. आपला ढोबळ NP म्हणजे ग्रॉस NP आहे ना तो 1.72 एवढाच आहे आणि आपला नेट NP हा 0% आहे. हो. हा त्याचा आपण जो मुद्दा काढला तो अतिशय योग्य आणि महत्त्वाचा आहे. आपणही सगळ्या सभासदांना मागच्या वर्षी विनंती केली होती संचालक मंडळाने चेअरमन व्हाईस चेअरमननी की जास्तीत जास्त बँकिंग सभासदांनी हे आपल्या बँकेकडे केलं पाहिजे. आपल्याकडे कर्जाची प्रकरणं केली पाहिजेत. अतिशय कॉम्पिटिटिव्ह व्याज दर आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे आपल्याकडे लग्नापासून घराच्या फर्निचरपासून सगळ्यासाठी आपण कर्ज देतो वेगवेगळ्या उद्योगांच्यासाठी. त्याचप्रमाणे शासनाच्या सगळ्या योजना सुद्धा आपल्या बँकेच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी सबसिडी मिळते. त्यामुळे अधिकचं कर्ज घेतलं पाहिजे. ते आपलं सातत्याने म्हणजे मगाशी अंदाजपत्रकामध्ये जे दाखवलं ना की आपल्याला कर्जावरील जे व्याज आहे ते गतवेळीपेक्षा म्हणजे आपल्याला कमी मिळालं अपेक्षेपेक्षा आणि त्याच्यामुळे आपलं उत्पन्न कमी झालं. कारण जवळपास आपल्याला अपेक्षित होतं जर आपण म्हणताय त्याप्रमाणे 75% जर सातत्याने आपलं CD रेशो राहिला असता तर आपण आणखी 7 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळू शकलो असतो. ते आपल्याला मिळालं नाही कारण आपला सातत्याने CD रेशो हा 60% ते 62% मध्ये राहिला. तेवढ्या प्रमाणात कर्ज वितरण आपण करू शकलो नाही. तर निश्चितपणे त्याच्या बाबतीत आपणही आणखी कर्जाच्या बाबतीत जाहिरात करूयात. आपणही सभासदांनी अधिकचं कर्ज म्हणजे हाऊसिंग लोन पासून आपण जर बघितलं 15 लाखाच्या आतमध्ये आपण 8.10% हे पंतप्रधान आवास योजना आणि ह्या कार्यक्रमासाठी 8.10% पर्यंत कमीत कमी व्याज दर त्या ठिकाणी देतो जो नॅशनल बँकेला कॉम्पिटिटिव्ह बरोबर. त्यामुळे अधिकचं कर्ज म्हणजे व्यवसाय जो आहे तो आपल्या सभासदांनी नुसतं ठेवीपुरतं नाही तर आपला व्यवसाय आपलं कर्ज सुद्धा सोपंगा बँकेत घ्यावं. कर्ज घेतलेच पाहिजे ना आपल्याकडे. हा घेतलं पाहिजे परंतु काही वेळेस काय होतं की आपल्याकडचे आपल्याकडे जर व्याज दर बघितले ना तर महिला व्यावसायिकांना आपण 8% व्याज दर देतो. त्यानंतर वैयक्तिक वाहन कर्जासाठी 9% व्याज दर आहे आपल्याकडे. वैयक्तिक वाहन तारण विना जामीनदार 9% पर्यंत आपण त्या ठिकाणी देतो. व्यावसायिक वाहन तारण कर्जासाठी 9.5% व्याज दर आहे. म्हणजे असं कुठेही तुम्ही जर बघितलं तर व्याज दर अतिशय कॉम्पिटिटिव्ह आहेत आपल्याकडे. म्हणजे घर तारण कर्जासाठी इतर कर्जांसाठी म्हणजे 50 लाखापर्यंत 9% आहे. महिला बचत गटांना व्यवसायासाठी विना दुय्यम तारण 10% व्याज दर आपण देतो. जाहिरात आणि सर्वात महत्त्वाचं आपण म्हटलं तसं सभासदांनी अवेल केलं पाहिजे. बरेच वेळा सभासद जे आहेत आपले हे लिमिटेड बँकेचे जाहिरातीकडे जातात. ते जाहिरात करतात 8-9% आम्ही कर्ज देतो आणि सर्व्हिस चार्जेससाठी ह्याचा आपण विचार करत नाही आणि नंतर मग तो कर्जामध्ये येतो. खरं बघायला गेलं तर आपल्याकडे जामीनदार किंवा आपल्याकडे थोडं कागदपत्रांचं अधिकची सिक्युरिटी घेतली जाते परंतु व्याज आणि पारदर्शकता जी सुपरनका बँकेमध्ये आहे मला वाटतं इतर बँकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे विनंती आहे की आपण जसं म्हटलं तसं आणि यावर्षी निश्चितपणे आपला स्टाफसुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालत आणि अधिकचं कर्ज कशा प्रकारे वितरण होईल याच्यासाठी आपण लक्ष घालतो. धन्यवाद. आपण कृपया एक विनंती आहे आपल्याकडे मिनिटसुद्धा ऑनलाईन चालू आहेत. त्यामुळे सभासदांनी जर नाव त्यांचं सांगितलं तर मिनिट्समध्ये ते नाव ॲड होईल. का मी सांगतो मला कल्पना आहे परंतु मिनिट्समध्ये ना आपल्या मोहन चंद्रकांत पवार हे माझं नागरिक प्रश्न. सगळ्यांनाच विनंती म्हणजे सांगताना आपलं नाव सांगावं कारण आपण मिनिट सुद्धा आता ऑनलाईन करतोय.
त्यामुळे असं होणार नाही की नोट मिनिटची केली, दाखवली जाईल पत्रकार मिनिटची नोंद केली आणि नंतर आमच्या मनाप्रमाणे आम्ही मिनिट करू. आम्ही मिनिट सुद्धा ऑनलाईन करतो आता. दिसतंय ते screen. पुढचा विषय घ्यायचा. या विषयात आणखी काय प्रश्न विचारायचा आहे कोणाला? विषय क्रमांक 7. विषय क्रमांक 7 आहे आजच्या सभेचा अहवाल. वर्षात माननीय संचालक मंडळातील सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 75 उपकलम 2 प्रमाणे कर्जाची माहिती घेणे. अहवालातील पान क्रमांक 72 वर आहे. अहवाल वर्षात माननीय संचालकांना व त्यांचे नातेवाईकांना त्यांच्या मुदत ठेव पावतीवर दिलेल्या कर्जाची माहिती खालीलप्रमाणे कोटीत आकडे दिलेले आहेत. फंडबेस जी आपण त्यांना 25-26 मध्ये कर्ज दिली होती त्याची येणे बाकी होती 79 लाख. चालू वर्षात 14 लाख रुपये रक्कम दिलेली आहे. त्याच्यानंतर त्या चालू वर्षात रिकव्हरी झाली 9 लाखाची. त्यामुळे येणं जे आहे ते 84 लाखाचं FDवरच्या तारणावरचं त्या संचालकाने त्यांच्या नातेवाईकांकडून येणं आहे. आणि हा फक्त FDODचा लोन आहे, बाकी दुसरं कुठलंही नाही. बरोबर ना? जे रिझर्व्ह बँकेच्या नियमाला आपण ठेवू. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे मान्य सर्वांना. विषय क्रमांक 8. विषय क्रमांक 8 आहे 31/3/2026 अखेर बँकेच्या कॉम्प्रोमाइज सेटलमेंट पॉलिसीनुसार बंद झालेल्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेणे. कॉम्प्रोमाइज सेटलमेंटमध्ये आपण एकूण 11 प्रकरणं मंजूर केली होती. त्याची मुद्दल जे होतं ते 1,07,64,978 रुपये 90 पैसे. इंटरेस्ट होतं 1,58,420 रुपये 95 पैसे. आणि एकूण येणे बाकी होती 2,09,23,399 रुपये 85 पैसे. आपण मुद्दलामध्ये कोणत्याही सूट दिलेली नव्हती, पण व्याजामध्ये जी आपण टोटल सूट दिली ती 44,56,524 रुपये 20 पैसे. सर्व मिळून जी सेटलमेंट पॉलिसीनुसार जी प्रकरणं आहेत ती 11 प्रकरणं आहेत. आपल्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आहेत. त्याचे ॲप्लिकेशन NPA प्रिन्सिपल इंटरेस्ट आणि याच्याप्रमाणे ही 11 प्रकरणं रिझॉल्व्ह झालेली आहेत. आणि त्याच्यामध्ये जो आपण इंटरेस्ट सॅक्रिफाईस केलेला आहे बँकेने 11 प्रकरणांमध्ये, तो संपूर्ण जो इंटरेस्ट आहे तो 44,56,524 रुपये एवढा इंटरेस्टला आपण त्या ठिकाणी 11 प्रकरणांमध्ये सूट दिलेली आहे. सर्वात जास्तची जी सूट आहे ती एका प्रकरणात दिलेली आहे की 12,82,120 आहे, परंतु त्याच्यामध्ये जी रिकव्हरी आहे टोटल आउटस्टँडिंगची ती 22,94,921 रुपये एवढी झालेली आहे. जुना एक केस होता. इतरही सर्व प्रकरणांची नावं आहेत, परंतु ती नावं आपल्याला देता येत नाही किंवा अहवालामध्ये छापता येत नाही, कारण ती पर्सनल त्याचाही असतो. परंतु सभासदांनी जर कुठल्या विनंती केली, अर्ज केला तर त्याला ती नावं बघता येतील. तिथं माझ्यासमोर सगळी 11 नावं त्या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या शाखेची ती नावं आहेत. तर आपल्याला काही जर प्रश्न याच्यावरती विचारायचा असला तर कृपया आपण विचारू शकता. याच्यामध्ये टोटल आउटस्टँडिंग जी आहे ती 2,09,23,399 रुपये. आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आउटस्टँडिंग ही 1,07,64,978 रुपये आणि इंटरेस्ट 1,01,58,420 रुपये एवढा वसूल होऊन आपल्याला, बरोबर ना, एवढा वसूल होऊन ही खाती त्या ठिकाणी क्लिअर झाली आहेत. आणि त्याच्यामध्ये 44,56,524 रुपयाचं व्याज माफी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. तर काही प्रश्न आहेत आपले, कोणाला विचारायचं याच्यावर? ठीक आहे, धन्यवाद. विषय तुमचा घ्यायचा. विषय क्रमांक 8 मंजूर आहे. धन्यवाद. विषय क्रमांक प्रमाणित केलेली व ज्या खात्यात वसुलीची शक्यता नाही अशी खाती वसुलीचे हक्क अबाधित राखून निर्लगित करणे व नफा तोटा खाती न घेतलेले व्याज गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे. एकूण 7 प्रकरणांमध्ये आपण
वसुलीची शक्यता नाही अशी खाती वैज्ञानिक लेखा परीक्षकांनी अधोरेखित केलेली 7 प्रकरणं आहेत. त्याच्यामध्ये एकूण जी खाती आहेत ती 7, याच्यामध्ये आपल्याला वसुलीची शक्यता कमी आहे. याचा अर्थ ही खाती निर्लेखित करत असताना आपण पूर्णपणे काढून टाकत नाही, कारण जसं अगोदर त्या खात्यामध्ये सांगितले की वसुली चालू राहते. फक्त आपल्या पुस्तकांमध्ये याची प्रोव्हिजन करून काढून टाकल्यामुळे आपल्याला दरवर्षी NPAची प्रोव्हिजन याची करावी लागत नाही. ही एकूण 7 आणि यांचं जे टोटल एकूण अमाऊंट जे आहे प्रिन्सिपल आउटस्टँडिंग आणि इंटरेस्ट मिळून 31,41,093 रुपये एवढं याचं एकूण इंटरेस्ट आहे. एकूण अमाऊंट आहे त्याचं प्रिन्सिपल 11,87,323 आहे आणि व्याज जे आहे ते 19,53,770 रुपये आहे. असं 31,41,093 रुपयाची ही 7 खाती आहेत. ही 7 खात्यांची नावं माझ्यासमोर आता आहे, परंतु वाचणं योग्य नाही आहे ते सगळ्या सभासदांच्या समोर. परंतु जर एखाद्या सभासदाने मागितली किंवा त्याला पाहता येतील बँकेच्या हेड ऑफिसमध्ये अर्ज देऊन, तर कृपया हा जो वैज्ञानिक लेखा परीक्षण केले याच्यामुळे काय होणार आहे की 31,41,000ची खाती जरी निर्लेखित करणार असली तरी ती खाती आपल्या पुस्तकामधनं निर्लेखित होणार आहेत, परंतु वसुलीमधनं होणार नाही. ज्यावेळेस ती वसुली होईल त्यावेळेस ही सगळी रक्कम जी आहे ही प्रॉफिटला जाते. त्यामुळे याला मान्यता द्यावी ही सभासदांना विनंती करतो. मान्य आहे आपल्या सर्वांना? धन्यवाद. विषय क्रमांक 10. या 7 खात्यांची आपण 100% तरतूद पण केलेली आहे. विषय क्रमांक 10 आहे आपल्या बँकेच्या तळेगाव, शिरवळ, हडपसर या शाखांकरता स्वमालकीच्या जागा खरेदी करण्याबाबत निर्णय घेतला. आपण मागच्या वर्षी धोरण ठेवलेलं आहे की तिथे तिथे शक्य होईल आणि जसं जसं शक्य होईल तसं आपण स्वमालकीच्या जागांकडे गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण यावर्षी सुद्धा आपल्या सगळ्यांची मान्यता घेतो की जसं शक्य होईल. आता मागच्या वर्षी पण आपण खरं म्हणजे तळेगाव शिरवळची जागेची मान्यता घेतली आपल्याला, परंतु आपल्याला उपलब्ध झाली नाही जागा. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की माझं असं मत आहे तर थोडक्यात, म्हणजे मी अध्यक्षांच्या वतीने नाही बोलत तर एक सभासद म्हणून बोलतोय की बँकेने जेवढ्या शक्य होतील किंवा सर्व शाखा या स्वमालकीच्या शाखांच्याकडे जावं. कारण काय होतं की आता आपण ज्यावेळेस एखादा आपण एखादं भाडं देतोय, भाडं देताना आपल्याला GST सुद्धा पे करावं लागतं. त्या GSTचं बेनिफिट आहे म्हणजे त्याचा तोटा हा बँकेलाही होतो. तोटा म्हणण्यापेक्षा तो टॅक्स बँकेलाही द्यावा लागतो, जागा मालकालाही द्यावा लागतो. त्याचा फायदा कोणालाच होत नाही. परंतु जर संचित तोटा संचित टॅक्स जर बघायला गेला तर त्या टॅक्सच्या माध्यमातून आपण स्वतः जागा ओन करू शकतो आणि त्याच्यामुळे ॲसेट बेस बँकेचा वाढवू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत तिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे स्वमालकीच्या जागांमध्ये जाण्यासंदर्भामध्ये आपण सर्वांनी ठरावाने मंजुरी द्यावी. विषय क्रमांक जो 10 सामन्याने मांडलेला आहे त्याला आपण सगळ्यांनी मान्यता द्यावी अशी मी विनंती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करतो. हॅलो हॅलो 10 मंजूर आहे का? हॅलो माहितीबद्दल मांडायचं. हो हॅलो हा बोला. हडपसरची आपलं नाव सांगा काय होतं. हा मला माहिती आहे. आपल्याला काय होतं ऑनलाईन अजेंडा हे करतो त्यामुळे आपलं मेरिट्स लिहितं. माझे नाव मोहन चंद्रकांत पवार. तर माझी अशी विनंती आहे की आपल्या हडपसर शाखा ज्याला आते ना ती गाडी त्याच्या आसपास घेतली ना तर तिथे ही कुणाला इझिली येतात असं म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे. पवार साहेब आपली पुढे गाडी तळाच्या थोडं पुढे म्हणजे गाडी तळाव 200 आपल्या TV सुद्धा वाढते. 2000 मीटरवरती आपली ह्याच्यामध्ये ठेकराईमध्ये सुद्धा बँकेची शाखा आहे. ती त्याला अलीकडे पाहिजे आधी पंचायत घ्यायला पाहिजे. आपण आपली जी विनंती आहे त्याप्रमाणे निश्चितपणे प्रयत्न करा
प्रयत्न करूयात. आपण जे सुचवलंय पवारसाहेब त्याच्यामध्ये संचालक मंडळ. आणि चालक हे पण बघ. जी 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 धन्यवाद धन्यवाद. अजून काही प्रश्न विचारायचे सभासदांना? तिकडे मागे माहीत का ना? आम्हाला नाव सांगा बरं का. आवडीसर गिरमे. मला विषय होऊन गेला म्हणून एक प्रश्न आहे की थकीत कर्ज असेल आणि वन टाईम सेटलमेंट करायचे असेल तर यातमध्ये मुद्दत काय कमी करता येते का? थकीत कर्जामध्ये प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये कमी होत नाही आणि थकीत कर्जामध्ये OTS ज्यावेळेस होतं तर ते OTS आता सहकार खातं दरवर्षी वन टाईम सेटलमेंट कसं करायचं याच्याबाबतचं नियमावली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बँका आणि पतसंस्थांसाठी सहकार खातं काढतं. त्याला बँकेच्या संचालक मंडळामध्ये मान्यता घेतल्यानंतर ते OTSचं जे OTSचा जो नियमावली आहे ती बँक ठरवते आणि त्याप्रमाणे OTS प्रमाणे ती मान्यता देऊन त्याप्रमाणे इंटरेस्टमध्ये त्याला सूट मिळते. मुद्दलामध्ये बँकिंगमध्ये मुद्दलामध्ये कुठेही मला वाटते सूट देता येत नाही प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये. थँक्यू धन्यवाद. आणखी काय प्रश्न आहे? पुढचा प्रश्न घ्यायचा का? मंजूर आहे हा प्रश्न. धन्यवाद. विषय क्रमांक 11. आजच्या सभेचा विषय क्रमांक 11 आहे 31/3/26 पर्यंत निर्लिखित केलेल्या व कर्ज खात्यांमध्ये निर्लिखित केलेल्या कर्ज खात्यांमधील वसुलीचा आढावा घेणे. मगाशी आपण निर्लेखित केलेल्या कर्जांना मान्यता दिली बरोबर आहे. आता यापूर्वी ज्या निर्लेखित केलेल्या कर्जांना मान्यता दिली होती त्या कर्जाची वसुली आपल्या बँकेमध्ये झालेली आहे ती साधारणतः एकूण वसुली म्हणजे 46 खात्यांची वसुली त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती वसुली जी आहे त्याच्यामध्ये टोटल जी रिकव्हरी झालेली आहे ती 53,44,184 रुपये बरोबर ना? 53,44,184 रुपये एवढी वसुली आपल्या मागच्या निर्लेखित झालेल्या खात्यांमध्ये झालेली. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट 50,24,024 रुपये आणि इंटरेस्ट अमाऊंट हे असं एकत्रित मिळून 53,44,184 रुपये एवढं वसुली त्या 46 खात्यांमध्ये झालेले आहे. तर याला आपण सगळ्यांनी त्या माहितीसाठी या ठिकाणी दिलेली याला मान्यता द्यावी. ₹50,24,024 रुपये हे प्रिन्सिपल अमाऊंट होतं या 48 खात्यांचं आणि टोटल रिकव्हरी जी झालेली ती 53,44,184 रुपये झालेली. मान्य सर्वांना? आणि हे मगाशी बघितलं असेल आपण जसं निर्लेखित खात्यांना दिलं त्याची वसुली चालू राहते त्यामुळे मागच्या मंजूर केलेल्या निर्लेखित खात्यांची वसुली आलेली. विषय क्रमांक 12. विषय क्रमांक 12 आहे प्रस्तावित पोटनिवडणुकीवर विचार विनिमय करून त्यास मंजुरी देणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. अहवालातील पान क्रमांक 76 वर आहे पोटनियम दुरुस्ती. रिझर्व्ह बँकेच्या 25/4/2025च्या ईमेलनुसार अजून 3 जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र वाढवण्यास मंजुरी मिळालेली आहे. त्या अनुषंगाने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक 10 नुसार बँकेचे कार्यक्षेत्र पुणे, रायगड, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, नाशिक व मुंबई असे 9 जिल्हे करण्यात आले व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे 29/9/2025 रोजी मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानुसार 24/10/2025 रोजी सहकार खात्याने सदर पोटनियम दुरुस्तीस मंजुरी दिलेली आहे. माननीय सहकार खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आत रिझर्व्ह बँकेला आपण वाढवलेल्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती द्यायची होती. त्यानुसार आपल्या बँकेने 18/11/2025 रोजी रिझर्व्ह बँकेस प्रवाह पोर्टलद्वारे कळवले
कळवले होते. त्यावर रिझर्व्ह बँकेने 13/2/26च्या पत्रानुसार आपल्या बँकेच्या उपविधी एनी रिव्हिजन इन द एरिया ऑफ ऑपरेशन प्रायर अप्रुव्हल ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शॅल बी नेसेसरी व्हेल्युअर ॲप्लिकेबल असा मुद्दा नव्याने वाढवण्याबाबत सांगितले आहे. याकरिता आपण उपविधीमधील पोटनियम क्रमांक 3मध्ये बदल करतोय की कार्यक्षेत्रामध्ये जर इथून पुढे काही बदल करायचे असेल तर रिझर्व्ह बँकेची मान्यता पाहिजे. हा एक पोटनियम आपण बदल प्रस्तावित करतोय. तर हा पोटनियम मंजूर आहे सगळ्यांना. बँकेच्या आपल्या पोटनियमांच्या उपविधीमध्ये आपण त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला ज्यावेळेस आपण नव्याने आपल्याला यावर्षी सुद्धा जवळपास 3 ब्रँचेस मिळत आहेत आणि नव्याने आपण आपल्या जे जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे आपल्या त्या जिल्ह्यांना लागूच्या सलगच्या जिल्ह्यांचं आपण त्या ठिकाणी कार्यक्षेत्र वाढवतोय. याच्या परवानगीसाठी पत्र दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्या ठिकाणी आपल्या नियमांमध्ये बदल करायला सांगितला आणि त्या पोटनियमामध्ये आपण रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतोच, परंतु पोटनियमांमध्ये हे अंतर्भूत करावं असं रिझर्व्ह बँकेने सुचवलं आणि त्यामुळे याचं सामन्यांनी इंग्लिशमध्ये वाचून दाखवलं. ते थोडक्यात सांगतो की इथून पुढे कार्यक्षेत्र वाढवत असताना रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी. म्हणजे आपण करतो तेच फक्त रिझर्व्ह बँकेने सांगितलं की पोटनियमांमध्ये घ्यावं. त्यामुळे या पोटनियमांच्या दुरुस्तीला आपण सगळ्यांनी परवानगी द्यावी एवढी विनंती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करतो. मान्य. धन्यवाद. पोटनियमाचा विषय क्रमांक 2. बँकिंग कायदा 1949 मधील तरतुदीनुसार बँकेचा कोणताही संचालक 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी सलग संचालक पदावर राहू शकणार नाही. याकरता उपविधीमधील पोटनियम क्रमांक 39(1) मध्ये हा पोटनियम नव्याने समाविष्ट करण्यात यावा अशी संचालक मंडळाची शिफारस आहे. हा पोटनियमांचा बदल सुचवलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे. पाटील. माझं नाव माणिकराव दिनकर चौरुमले पाटील. मी असं महाराष्ट्र शासनाचं पत्र वाचून दाखवतो. महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग दालन क्रमांक 707 विस्तार मंत्रालय क्रमांक सनिद 1626 प्रश्न क्रमांक पत्र क्रमांक 98/13 दिनांक 21 ऑगस्ट 2026 प्रति 1 सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे. 2 सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे. विषय बँकिंग नियमन अधिनियमन 1939 मधील सुधारित तरतुदीनुसार सहकारी बँकाच्या संचालकाच्या कार्यकाळाबाबत आणि अपात्रतेबाबत उद्भवलेल्या कायदेशीर स्थितीबाबत संदर्भ विधी व न्याय विभागाचे दिनांक 18/8/1926 रोजीचे अभिप्राय प्रत सोबत महोदय. बँकिंग नियमन अधिनियमन 1949 मधील कलम 10A 2A मध्ये झालेल्या सुधारणेनुसार सलग 10 वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेले सहकारी बँकेचे संचालक वैधानिकदृष्ट्या अपात्र ठरवण्याबाबत तरतूद करण्यात आले आहे. तथापि बँकिंग नियमन अधिनियमातील या नवीन तरतुदीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मध्ये संचालकांना अपात्र करण्याबाबत अद्याप तरतूद करण्यात आलेली नाही. तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाने दिलेल्या अभिप्रायास अनुसरून आपल्या स्तरावरून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्याबाबत शासनात अद्ययावत करावे ही विनंती तेजपाल पारडे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन. 21 ऑगस्टचं पत्र आहे. त्याची माहिती घेऊन त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की महाराष्ट्र सरकारने आणि सहकार खात्याने असं म्हटलेलं आहे की बँकिंगमध्ये जे मॅनेजमेंट आहे म्हणजे बँकेचं जे कामकाज आहे हे सहकार खात्याच्या अंतर्गत चालतं. त्यामुळे हे बँकेला त्या ठिकाणी लागू पडतात आणि बँकिंगचे जे नियम आहेत
बँकिंगची नियमावली आहे, बँकिंगचे नियम आहेत, हे सगळे रिझर्व्ह बँकेच्या अंतर्भूत त्या ठिकाणी चालतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकिंगमध्ये त्या ठिकाणी काम करावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी सहकार खात्याने केली आणि ॲडमिनिस्ट्रेशन डायरेक्टर सहकाराशी संचलित असावा आणि त्याच्यासाठी हा पत्र त्या ठिकाणी आता चोरमले पाटील मुलांनी त्या ठिकाणी मांडलं. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सभासद म्हणून संचालकांना, चेअरमनना विनंती करेल आणि आपल्यालाही सगळ्यांना विनंती करेल की आपण हा जो कोण नियमातला बदल आहे हा या ठिकाणी अमान्य करून ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाचं सहकार खातं त्याचा स्वीकार करेल त्यावेळेसच ते लागू होईल. त्यामुळे आता आपल्याला लागू होत नाही म्हणून हा जो कोण नियमातला बदल आहे याला आपण स्थगिती द्यावी अशी विनंती करतो. तर आपल्या सगळ्यांचे जर काही प्रश्न असतील याच्यावरती तर कृपया विचारावे. काही विचारायचं बोलायचं मला याच्यावरती. ह्याचा अर्थ हा नाही की सभासदांना डायरेक्टर बदलता येणार नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्टर बदलू शकता, पण हा अधिकार तुमचा राहणार आहे. आणि तुम्हाला जर वाटलं हे सगळं संचालक मंडळ चांगलं काम करते तर त्यांना कंटिन्यू ठेवायचं सुद्धा अधिकार तुम्हालाच राहणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये शेवटी संपूर्ण अधिकार हा संचालक मंडळाला राहणार आहे. त्यामुळे कोणाला काही प्रश्न विचारायचा नाही या पोटनियमांच्या ह्याच्यावरती. मग आपली सगळ्यांची ह्या पोटनियमाला स्थगिती द्यायला मान्यता आहे. सगळ्यांनी कृपया हात वरती करून या नियमाला पोटनियमाला स्थगिती देण्यावर मान्यता द्यावी. खूप मनापासून धन्यवाद आपले सगळ्यांचे. विषय क्रमांक 13. विषय क्रमांक 13 आहे. माननीय संचालक मंडळाने 2/26/27 सन 2026-27 सालाकरिता वैधानिक लेखा परीक्षकांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेत सादर केला असून त्यांच्याकडून आलेल्या मान्यतेनुसार सन 2026-27 सालाकरता वैधानिक लेखा परीक्षक नियुक्त करणे व त्यांचा मेहनताना ठरवले. मान्य सर्वांना धन्यवाद. विषय क्रमांक 14. विषय क्रमांक 14 आहे. 2026-27 वर्षाकरिता बाहेरील कर्ज भरण्याची मर्यादा ठरवणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. नाही, संचालक मंडळाला मंजुरी त्याला द्यायला मान्यता आपल्याला द्यावी लागते. ह्या अधिकाऱ्यांना नियमाप्रमाणे आपला जो बँकेचा एकूण निधी आहे म्हणजे बँकेचा एकूण वसूल भागभांडवल 30,76,21,000 रुपये आहे. बँकेचा राखीव निधी हा 33,71,17,578 आहे. बँकेचा इमारत निधी हा 10,96,92,870 रुपये आहे. याच्या प्रमाणात आपला जो एकूण निधी आहे राखीव निधी म्हणजे बँकेचं स्वभागभांडवल जे आहे हे 75,74,31,358 रुपये आहे. याच्यामुळे आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे त्याच्या 25 पट म्हणजे 1886 कोटी ना 1886 कोटी 7,83,965 म्हणजे 1886 कोटी 7,83,965 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी किंवा कर्ज रूपाने आपली बँक त्या ठिकाणी उभी करू शकते. 1886 कोटीपर्यंतच्या ठेवी स्वीकारण्यासाठी किंवा आपल्या ठेवी प्लस कर्ज रूपाने 1886 पर्यंत रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या सर्व सभासदांची मान्यता त्या ठिकाणी आम्हाला जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये संचालक मंडळाला लागते. तर हे नियमांप्रमाणे आपण सर्वांनी त्याला मान्यता द्यावी. आज 29 वर्ष आपली बँक त्या ठिकाणी स्थापन झाले. आजपर्यंत आपण कधी कर्ज रूपाने कुठली रक्कम उभी केलेली नाहीये. आपलं सर्व जे रक्कम आहे ते ठेवी आणि स्वभांडवलावरती आहे. इथून पुढे सुद्धा मला वाटतं चेअरमन साहेब आणि वाईस चेअरमन साहेब सर्व संचालक मंडळाच्या मान्यतेने आपण ठेवींमधूनच ह्या रक्कमा उभ्या करणार आहोत. परंतु 1886 कोटी रुपयांच्या ठेवींपर्यंत आपली वाढ करण्यासाठी आपण सगळ्यांनी मान्यता द्यावी ही विनंती सर्व सभासदांना आहे. तर मान्य आहे आपल्या सर्वांना. धन्यवाद. विषय क्रमांक 15. विषय क्रमांक 15 आहे.
सेवक आकृतीबद्ध व नेमणुकीस मान्यता देणे व तसा प्रस्ताव माननीय सहकार खात्याकडे पाठवण्यास मंजुरी देणे. आपला जो सेवक आकृतीबंध आहे मागच्या वर्षी ज्याला आपण मान्यता दिली त्याच्यामध्ये साधारणतः 251 कर्मचारी सेवक आकृतीबंध आज आपण सुधारितपणे त्या ठिकाणी पाठवतो आहोत. ज्याच्यामध्ये जे निकष आहेत रिझर्व्ह बँकेचे त्याप्रमाणे प्रति कर्मचारी व्यवसाय हा 4 कोटी रुपयांपर्यंत त्या ठिकाणी 4 कोटीपेक्षा त्यापेक्षा अधिकचा असावा. प्रति कर्मचारी नफा क्षमता ही 2,20,000 रुपयांपर्यंत असावी. कर्मचाऱ्यांचे खर्चाच्या खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे 3% कमी असावे. तर याच्यामध्ये बरोबर आपण सगळ्या नॉर्म्समध्ये आपण त्या ठिकाणी आपले सर्व कर्मचारी आता आपल्या बँकेमध्ये एकूण 218 एम्प्लॉईज आहेत आणि आपले सर्व डिपॉझिट्स त्याचा रेशिओ त्यानंतर कर्मचाऱ्यांची नफा क्षमता ह्या सर्व गोष्टी रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे बसतात. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा या आकृतीबंधाला आणि नेमणुकीला परवानगी द्यावी. यावर्षी आपण आणखी 3 शाखा आपल्या बँकेच्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेला परवानगी मागतो आहोत. तर तो विषय सुद्धा पुढे ऐन वेळच्या विषयांमध्ये आहे. तर मला विनंती आहे की आपल्या आकृतीबंधाला बँकेच्या आपण सर्वांनी मान्यता द्यावी. मान्य? धन्यवाद. प्रश्न नाही ना काय याच्यावरती? धन्यवाद. विषय क्रमांक 16. आजच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची रजा मंजूर करणे. जे सभासद आपल्या आजच्या वार्षिक सभेला मंजूर नाही आहे त्यांची रजा मंजूर करण्याबाबत आहे. तर आपण सर्वांनी त्यांची रजा मंजूर करावी ही विनंती करतो. मान्य आहे सर्वांना? धन्यवाद. विषय क्रमांक 17 आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे. मी एक मांडतो आणि त्याच्यानंतर म्हणजे यावर्षी मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला साधारणतः 3 ते 5 शाखांचं त्या ठिकाणी विस्तारीकरण करायचं आहे. त्याच्यासाठी आपण साधारणतः संचालक मंडळाने प्राथमिक स्वरूपामध्ये चर्चा केली होती. आपणही कुठे बँकेची शाखा असावी याबाबत सुचवावं अशी विनंती जसं मगाशी आदरणीय मोहन पवार साहेबांनी आपल्या सभासदांनी त्या ठिकाणी सुचवलं. तसं जर आपली काही सूचना असेल की ह्या भागामध्ये किंवा इथे बँकेची शाखा असावी तिथे व्यवसाय डिपॉझिट्स किंवा कर्जासाठी त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे तर तशी गोष्ट आपण त्या ठिकाणी सुचवावी. आणि संचालक मंडळ यावर्षी साधारणतः 3 नव्या ब्रँचेस आपल्या बँकेमध्ये त्या ठिकाणी भर पडावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. संचालक मंडळाने या वर्षात गतवर्षी चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा आभार. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात संचालक मंडळाचा. आणि माझ्या वतीने एक विनंती आहे की नेरेला आपल्या बँकेची शाखा असावी. मी सुनील वडणे सभासद क्रमांक 288 आहे माझ्या सिरियलचा. मला विषय क्रमांक 10 नुसार बोलायचं आहे की आपण इतर ठिकाणी ज्या शाखा नवीन स्वतःच्या जागेत करणार आहे पण भविष्यात आपलं बँकेचं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा ती पुणे जिल्ह्यासह 3 जिल्ह्यामध्ये असून 6 जिल्ह्यात आहे. तरी आपल्याला भविष्यात महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्याचं कार्यक्षेत्र वाढवायचं आहे बँकेचं. तर सासवडला आपल्याला बँकेचं भव्य दिव्य असं PDC बँकेचं ज्याप्रमाणे सोयी सवलतीनुसार शाखा आहे सासवडला तसं मुख्य कार्यालय सासवडला ही माझी इच्छा आहे. कारण ही जी बँक स्थापन झाली मी कार्यकर्ता लहान आहे. मी त्यावेळेला काकांच्या बरोबर होतो. सर तुम्हाला मी खाजगीत गप्पा मारताना ती बाकीची माहिती सांगतो असं. पण सासवडला मुख्य कार्यालय जसं आपल्या शिवाजी इंग्लिश मिडियमला जी मोठी जागा आहे तसं मुख्य कार्यालय मोठं ही माझी इच्छा आहे.
निश्चितपणे सुनीलराव 288 क्रमांकामध्ये तुम्ही पहिल्या संस्थापक सभासदांमध्ये त्या ठिकाणी आहात, कारण पहिले 1000 सभासद होते त्याच्यामध्ये 288 तुम्ही आहात, त्यामुळे आनंद आहे मला त्याचा. आणि तुम्ही जे सुचवलं आपण जर बघितलं तर सोपानकाका सहकारी बँकेचं मुख्य कार्यालय हे सासवडलाच आपल्या त्या ठिकाणी सहकार भवन हे आहे, परंतु ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय कार्यालय हे आपण 2002ला आपण प्रशासकीय कार्यालय हे पुण्यामध्ये नेलं, कारण आपल्याला माहिती असेल त्यावेळेस नव्याने कम्प्युटरची खूप मोठी क्रांती झाली आणि बँकिंगमध्ये कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणावरती झाला. त्यानंतर CBSच्या थ्रू नेटवर्किंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आज आपण तुम्ही बघितलं असेल आपल्या सासवडला किंवा ग्रामीण भागामध्ये इंटरनेट आणि नेटवर्क आता सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस जे आहे ते आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस म्हणजे थोडक्यात नियंत्रण आणि नियोजनासाठीचं ऑफिस हे पुण्यामध्ये नेलं होतं टिळक रोडला, त्यामुळे ते दिलेलं आहे. परंतु आपण जी सूचना केली संचालक मंडळ निश्चितपणे त्याचा विचार केलं. आम्ही संचालक मंडळ आणि तुम्ही सभासद सुद्धा चांगला विचार करा आणि एखादा चांगला प्लॉट सोपानकाका बँकेला आपण देऊ, जेणेकरून आपल्या बँकेला शोभेल. आज 1400 कोटी रुपयाचा किती 1308 कोटी रुपयाचा व्यवसाय आहे. यावर्षी जर आपण 1800 कोटीची परवानगी आपल्या सगळ्यांकडून घेतली, म्हणजे साधारणतः आपण 2500 कोटीपर्यंत व्यवसाय करू शकतो जर पुढच्या 8 महिन्यामध्ये आणखी कार्यरतपणे काम केलं. तर मला वाटतंय तुम्ही जी सूचना केली ती अतिशय योग्य आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयासाठी बँकेला शोभेल अशा प्रकारचं कार्यालय असं मला वाटतं सगळ्यांनाच त्याची हे आहे. आता भोंगळे साहेब आहे, सासवडचे सगळे संचालक म्हणजे प्रकाशदादा आहे, शरदाब आहे, सगळ्यांना म्हणजे मोठी जबाबदारी येते की मुख्य कार्यालयासाठी एक चांगली जागा आपल्या बँकेसाठी बघावी. निश्चितपणे खूप चांगली सूचना आहे. मला वाटते बँकेचे संस्थापक कैलासवासी चंद्रभागा जगतापांनाही खूप आवडलं असतं, तर आपण त्याच्यावरती नक्कीच विचार करू. धन्यवाद आपण हे सुचवलं होतं. नमस्कार, मी प्रवीण माटके. आता आपण चर्चा करत होतो की संचालक मंडळाच्या त्या बाहेर आपण स्थगिती दिली. खरंच संचालक मंडळ खूप चांगलं काम करते, काही प्रश्नच नाही. ते बँकेच्या प्रगतीच्या आलेखांना दिसतंच आहे. पण ज्यावेळेला रायगड, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, मुंबई आता आपण विस्तार करतोय, तर ती अधिकची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर तर येणारच आहे. 2 मुद्दे फक्त होते की एक व्यवसाय विस्तारावरचा जो आपला खर्च कमी होतोय आणि कर्जावरचं व्याज कमी मिळतंय, गुंतवणुकीवरचं पण व्याज आपल्याला कमी मिळतंय. तर मागच्या मीटिंगमध्ये पण हा विषय होता की कर्ज वाटप कसं जास्त होईल, त्यासाठी बऱ्याचशा नवीन गोष्टींवर काहीतरी लक्ष द्यायला लागेल. म्हणजे शेतीपूरक उद्योग आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टींवर जास्तीत जास्त जर फोकस केला आणि आता जर आपल्याला वाढतं परिक्षेत्र मिळतंय, म्हणजे क्षेत्र आपल्याला वाढून मिळतंय, तर ह्याचा लाभ उठवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागतील. अर्थातच आपण सगळे प्रयत्न आता चांगले करतोच, पण अजून याच्यात जास्त प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला म्हणजे जसं आता आपण म्हणाला की 2500 कोटीचा व्यवसाय करायला आपल्याला ते अचिव्हमेंट गाठता येईल. तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीनं सभासदांच्या वतीनं शुभेच्छाच आहेत. आपण हे करायला पाहिजे, पण आपली जबाबदारी अजून खूप वाढणारच आहे. तर ही एक गोष्ट होती. आणि दुसरी म्हणजे तक्रार नाही पण सूचना आहे, आपल्या शाखांमध्ये स्वच्छतेवर थोडंसं जरा भर द्यायला पाहिजे. म्हणजे तक्रार नाही, ही सूचना आहे. शाखा आपल्या जरा थोड्या असं वाटतं की काय अस्वच्छ व्हायला लागत नाही, की कृपा त्याच्यावर थोडंसं कार्यवाही होईल. धन्यवाद. मांडके साहेब धन्यवाद. तिकडे आनंद मांडके साहेब धन्यवाद. आपण सूचना केली ते शाखेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपण करू. काय झालं की त्या काही शाखा ज्या आहेत आपल्या स्वमालकीच्या नाही, तिथे आमचं रिन्युएशन थोडंसं राहिलेलं होतं, कारण स्वतःच्या मालकीच्या शाखांमध्ये आपण रिन्युएशन केलं तर ते लगेच सुधारणा बँक करून घेईल. दुसरं म्हणजे आपण शाखा विस्ताराच्या बाबतीत सांगितलं. मला मुद्दा मग या ठिकाणी उल्लेख करायचा. आपण बघितलं असेल मागच्या वर्षी PMFAD म्हणजे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये बँकेने जवळपास 40 खात्यांना त्या ठिकाणी कर्ज वितरण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सबसिडी क्रेडिट बँकेला मागच्या वर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं सबसिडी क्रेडिट जे मिळालं आपल्या कर्जदारांना ते 3,44,65,393 होतं, बरोबर ना? एवढं ॲप्रूव्ह झालं, एवढं सबसिडी क्रेडिट ॲप्रूव्ह झालं. म्हणजे आपण गव्हर्नमेंटचे ज्या सबसिडीचे प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. त्याबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळातनं सुद्धा 185 खातेदारांना
त्या ठिकाणी जवळपास 25 कोटी 9,33,000 रुपये एवढं कर्ज वितरण वाटप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ, त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ, ह्या मंडळाच्या वतीने काय होतं की त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट पे केला जातो, त्यामुळे कर्जदारांना त्याचा फायदा मिळतो. तर त्याचा जो क्वांटम आहे तो जवळपास 25 कोटी 9 लाख आणि 28,70,000 एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आई योजना जी महिलांना व्याज परताव्याची, त्या योजनेमध्ये सुद्धा आपण 5 लाभार्थ्यांना प्रकरण केलेलं आहे. मी हे का सांगतो, 87,60,000 रुपये एवढं कर्ज वाटप तिथे केलं आहे. आणि महिलांना जे आता नव्याने योजना येते त्याच्यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंगसाठी सुद्धा 3 कोटींपर्यंत जर अंतर्गत प्रकल्प त्यांनी केला तर त्याला सुद्धा इंटरेस्ट बेनिफिट आहे. त्यानंतर ह्या योजनाही आपल्या बँकेतनं त्या ठिकाणी लागू आहे, ज्याच्यामध्ये 20 ते 35% सबसिडी मिळते. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हा एक रोजगार निर्मितीचा प्रोग्राम, त्याच्यामध्ये सुद्धा 15 ते 30% सबसिडी मिळते. CNEGP जो प्रोग्राम आहे पोर्टलचा समावेश, त्याच्यामध्ये बँकेचं नाव त्या पोर्टलमध्ये समाविष्ट झालेलं आहे. आणि इतर जे सबसिडीचे व्याजाचे परतावे मिळतात ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काम करतो की जेणेकरून बँकेचा व्यवसाय, कर्जाचा व्यवसाय तोही वाढावा, याच्यासाठी आपण ॲग्रेसिव्हली अतिशय काम करतोय. माझी एकच विनंती आहे की थोडंसं ॲग्रेशन आपण आपला स्टाफ आणि संचालक मंडळ पण घेईल, सभासदांनी सुद्धा थोडंसं ॲग्रेशन आणि थोडंसं रेकमेंडेशन आपण इतर लोकांना केलं पाहिजे की जास्तीत जास्त कर्जाचा पुरवठा अतिशय पारदर्शकपणे कमी व्याजदरामध्ये सोपन काका बँक देते, त्यामुळे आपण सोपन काका बँकेकडून कर्ज अवेल करावं, कर्ज घ्यावं. धन्यवाद. हो, जाहिरातीसाठी आपण अजिबातच खर्च करत नाही, तर ते लोनच्या बाबतीमध्ये निश्चितपणे जाहिरात खर्च वाटत तर चालेल, पण थोडी जाहिरात झाल्याशिवाय लोकांच्यापर्यंत पोहोचणार नाही. मला वाटते आपली जी मोबाईल व्हॅन जाते गावामध्ये, त्या मोबाईल व्हॅनद्वारे तर अजून जास्त आपण पोर लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मोबाईल व्हॅनचा पण जास्त वापर निश्चितपणे प्रवीण. धन्यवाद. या ठिकाणी संत सोपान काका सहकारी बँकेचे सन्माननीय चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे सर्व सभासद यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझं नाव बाबासाहेब तुकाराम घोडणे, राहणार दापोली, तालुका दौंड. तर मी आपणाला असे या ठिकाणी सुचवितो की मी आता आपल्या बँकेचे नवीनच सभासद झाले, नवीनच कर्ज घेतलेलं आहे. परंतु आमच्या दौंड तालुक्यामध्ये आपली शेका आहे आणि उरुळी कांचनलेखा आहे, परंतु दौंड तालुक्यामधील केडगाव ही मोठी बाजारपेठ आहे आणि मोठा व्यवसाय त्या ठिकाणी चालतो. सर्व बागायत क्षेत्र आहे, दूध व्यवसाय असेल, घोराळ व्यवसाय असेल, तर केडगावसारख्या ठिकाणी आपली एक शाखा व्हावा अशी माझी विनंती आहे. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं मार्गदर्शन करून त्या ठिकाणी शाखा जर झाली तर निश्चितच शाखेला चांगला फायदा होईल आणि स्थानिक लोकांना पण त्याचा आपल्या बँकेकडनं चांगला फायदा होईल अशी मी आपल्याला सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो. निश्चितपणे आवाज आपण जी सूचना केली आहे, संचालक मंडळ चेअरमन आणि व्हाईस चेअरमन याच्यावरती विचार करतील आणि केडगावच्या शाखेसाठी निश्चितपणे पॉझिटिव्ह विचार करतील. माझं नाव रोहिदास सोपानकंद. हो, येतोय. माझं नाव रोहिदास सोपानकंद, राहणार लोणीकंद, पुनानगर रोडला गाव आहे. माझा आपल्या खराडी शाखेमध्ये बँकेमध्ये खातं आहे. माझं स्टोन क्रिएशन नावाने हा छोटासा व्यवसाय लोणीकंदमध्ये कार्यरत आहे. मी गेले 2017पासून आतापर्यंत आपल्या बँकेमध्ये माझं व्यवस्थित खातं चालू आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल माझी काही गंमत नाही, सगळ्यांचं व्यवस्थित बोलणं चालणं गुडगेलं आहे सर्व लोक. मला एकच अडचण आहे, मला बिझनेस पुढे वाढवायचा आहे, त्यासाठी मला वाढीव फंड पाहिजे. आत्तापर्यंत मी जेवढं कर्ज घेतलं आहे ते कर्ज बऱ्यापैकी फेडलेलं आहे, एक पण हप्ता बाउन्स नाही. मला पुढं व्यवसाय वाढवायचा आहे. स्टोन क्रेशरचा लिमिट आम्हाला व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून फंडिंग जास्त पाहिजे. त्यामुळे काय होते, आम्हाला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर फंडिंगची कुठेतरी अडचण येते. प्रॉपर्टी एक्सपोजर जे आपलं आहे 10 कोटी, 10 कोटी ग्रुप आपलं 18 कोटी.
आज आपण बँकेमध्ये मागच्या वर्षी आपल्या ताळेबंदाप्रमाणे आपण ग्रुपला 18 कोटीपर्यंत कर्ज देऊ शकतो आणि इंडिव्हिज्युअल व्यक्तीला आपण 10 कोटीपर्यंत कर्ज देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त कॉस्मॉस बँक असेल, MSC बँक असेल, नॅशनलाइज बँक असतील याच्याबरोबर कोलॅबोरेशन करून अधिकचंही कर्ज म्हणजे 50 किंवा 100 कोटीपर्यंत देऊ शकतो. फक्त ते कर्ज बँकेवर हवं आहे आणि 2 बँका मिळून ते देतात, तर त्याही तशी प्रकरणं आपण त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपण निश्चिंत राहावं. आदरणीय रोहिदासजी, आपल्या वाढीव व्यवसायासाठी जे काही फंडची आवश्यकता राहील किंवा बँकेच्या सपोर्टची आवश्यकता राहील त्याच्यासाठी बँक सक्षमतेने आपण बँकेकडे प्रस्ताव द्यावा. सक्षमतेने चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ त्याच्यावरती निश्चितपणे निर्णय घेईल. मला 2 शब्द बोलण्याचं संधी दिल्याबद्दल मी सर्व कार्यकारी मंडळाचे अभिनंदन त्याबद्दल धन्यवाद. माझे नाव सूरज धुमाळ आहे. मी खंडाळामधील आहे. माझे खाते शिरवळ शाखेमध्ये आहे. मी संचालक मंडळाचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की मागील मीटिंगमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी एक मुद्दा मांडला होता की व्यावसायिक वाहन कर्ज याची मर्यादा वाढवण्यात येईल. त्याबद्दल संचालक मंडळाने व्यावसायिक वाहन मर्यादा वाढवली 30 लाखापर्यंत नेली. त्याबद्दल मी संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो. आणि शाखा आपल्या ज्या बँकेच्या शाखा आहेत त्या लोणंद आणि शिरवळ या भागात आहेत. तर खंडाळा हे तालुका असल्यामुळे आणि बऱ्यापैकी शिरवळ आणि लोणंद शाखेवरती 25% कस्टमर हे शिरवळ आणि लोणंद शाखेवरती जातात. तर आपल्या आता जे शाखा विस्तार संदर्भ झाला त्या संदर्भात माझं एक म्हणणं होतं की खंडाळामध्ये शाखा झाली तर बरं होईल. कारण खंडाळा हे औद्योगिकरणाच्या दृष्टीने आता एक्सपान्शन होत आहे. सुरतची शिरवळमध्येच व्यवसाय आणखी वाढवला पाहिजे म्हणजे आम्हाला खंडाळ्यामध्ये निश्चितपणे विचार करता येईल. आपण ती सूचना केली मागच्या वर्षी त्याप्रमाणे बँकेने प्रोव्हिजन केली आणि आता केवळ 30 लाख नाही, व्यावसायिक वाहनांच्यासाठी आपण साधारणतः 2.5 कोटीपर्यंत आणि त्याचं कर्जाचं जे इंटरेस्ट आहे ते 9 पासून 9.5% पर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध करतो आणि त्याला परतफेडसुद्धा 84 महिने. 2.5 कोटी केलेली तर आहेच आहे, पण ते एक्स्ट्रा कोलॅटरल घेऊन आहे. पण नुसतं वाहन तारून हे 30 लाखापर्यंत नेलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि त्याला विना जामीनची अट आपण केलेली आहे म्हणजे त्याच्यासाठी जामीन लागणार नाही. माझं नाव आनंद तांबे. मला जी सूचना करायची होती ती चोरमले पाटलांनी मांडली. तरी मी पुन्हा एकदा विनंती करतो की निरेमध्ये संस्थापक संचालक 2 आहेत. आता चेअरमन निरेचेच आहे तर निरेमध्ये ती शाखा व्हावी. निरेमध्ये व्यवसायाला वाव आहे, निश्चित वाव आहे. आणि मांडके साहेबांनी माझा तो विषय मांडला त्या विषयाबद्दल फक्त एकच की कर्ज प्रकरणात थोडीशी गतिमानता यावी आणि सुलभ उपलब्ध व्हावं. कारण का कर्ज आणि ठेवी याचं प्रमाण जरा ठेवी जास्त आहे, कर्ज कमी आहे. तर ती एक कर्ज सुलभ केलं तर कर्ज प्रमाण वाढेल. धन्यवाद आनंदजी. आपण सोमेश्वर कारखान्याची डायरेक्टर आहात त्यामुळे निरेचं आपण आम्हाला सूचना केली. संस्थापक डायरेक्टर आणि चेअरमन निरेचेच आहेत त्यामुळे नीरा शाखेवर तुम्ही आणि माणिकराव पाटलांनी सांगितल्यामुळे निश्चितपणे निरेची शाखा करण्यासाठी काय संचालक मंडळ आणि चेअरमन त्यांचं गावच नीरा आहे त्यामुळे ते विचार करतील. दुसरी विनंती जसं तुम्ही सोपानात बँकेला सांगता निरेत खातं उघडव तसं सोमेश्वर कारखान्याने सुद्धा एक शाखा पुरंदरमध्ये उघडावी. तुषारपुरी आहेत तुम्ही संचालक आहात त्यामुळे सोपान काका बँकेच्या सभासदांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. सर मी दिलीप बाबा गायकवाड मुंडवा पुणे. दिलीप बाबा गायकवाड. अशी विनंती होती की माझं खराडी बँकेमध्ये खातं आहे. आमचे राकेश जिंकन साहेबांनी मला तुमच्या बँकेला जॉईन केलेलं आहे. तरी माझी ही विनंती होती, माझा बल्कर व्यवसाय आहे, बल्कर सिमेंट बल्करचा आणि RMCB आहे. परंतु आपल्या बँकेमध्ये समजा लोन घ्यायचं असलं तर कोलेस्ट्रॉल द्यावं लागतं. पण ते आम्हाला दुसरीकडे बाहेर HDFC बँकेचं वगैरे काय द्यावं लागत नाही. मग आपण त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या बँकेकडे येता येत नाही. तर इथं आम्हाला 90% 95% बँक सकाळी प्रकरण देतं, संध्याकाळी मंजूर होतं. आता माझ्याकडे जवळ 70-80 गाड्या आहेत. तर आपल्या बँकेत गेलं तर ते मध्ये आम्हाला कोलेस्ट्रॉल लागतं. तर आम्ही इकडे मिळत असेल आपल्याकडे
का द्यायचं असं बी विषय आहे. तर आमची विनंती एवढीच आहे की आम्हाला ते कोलेस्ट्रॉल नाही आपलं ही द्यायला असं काय हरकत नाही. गायकवाड साहेब, आपण जे सूचना केलेल्या आहे निश्चितपणे त्यावरती विचार करू आणि तशा प्रकारे बँकिंगचा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आणि मिनिमम कोलॅटरमध्ये किंवा कोलॅटर फ्री फक्त यांत्रिक ह्याच्यावरतीच म्हणजे यंत्रावरती किंवा वाहनावरती कर्ज उपलब्ध करता येईल इतर बँकांप्रमाणे आणि इतर बँकांप्रमाणे नियमावली कशा प्रकारे मॅच करता येईल आपण निश्चितपणे त्याच्यावरती संचालक मंडळ चेअरमन वाईस चेअरमन त्या ठिकाणी विचार आपला एक हप्ता मोजला तर आपण गाडी ओढून बी लावू शकतो सगळ्या बँकेसारखं असं काही नाही अशी विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी विठ्ठल सदाशिव मोकाशी. आपण जे रिझर्व्ह बँकेकडे 3 शाखेसाठी परमिशन मागितलेली आहे ती आपल्याला 100% मिळेलच. पाठीमागं आपल्याकडं मांडवण फराटा येथे विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ शाखा ओपनिंगसाठी आलेलं होतं आणि आपण सांगितलं होतं की बँकेशी तुम्ही पत्रव्यवहार करा. पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. तर शिरूर तालुक्यातलं शेवटचं गाव आणि नगर, पुणे जिल्हा आणि नगर याची बाँड्री आहे. फार मोठं गाव आहे. ती जवळजवळ नगरपंचायत होण्याच्या मार्गावरती आहे. दौंडची कनेक्टिव्हिटी आहे. नांदगाव, कानगाव, वडगाव, राजधानी अशी मोठी गावं आहे. त्यामुळं मला खात्री आहे तिथे 100% बँक चाललं. तरी आपण संचालक मंडळांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे मांडवगण फराटा विकारिका सोसायटीच्या वतीनं त्याचा आपण विचार करावा. नक्की हवा. तुम्ही जे सांगितले त्याचं संचालक मंडळ विचार करेल मांडवगड फराटामध्ये जे आपण सूचना केली ते. धन्यवाद. माननीय चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला माझी विनंती आहे. मी रोहिणी कामते, रिटायर मुख्याध्यापक. सध्या व्याजदर एफडीचे खूप कमी केलेले आहेत चेअरमन साहेब. तर किमान 9% ही करा म्हणजे सिनियर सिटीजन जास्तीत जास्त तिथे गुंतवणूक करतील आणि आपल्या बँकेला त्याचा नक्की फायदा होईल अशी माझी विनंती आहे. मॅडम धन्यवाद. आपण सूचना केली त्याच्याबद्दल. निश्चितपणे व्याजदर सिनियर सिटीजनला चांगले दिले पाहिजे. माझी विनंती सिनियर सिटीजनला थोडंसं हातभार आपण कर्जाच्या रेकमेंडेशनसाठी म्हणजे चांगली कर्ज आपल्या बँकेकडे यावी त्याच्यासाठी सुद्धा करा. आपण दोन्हीचा व्याजदर मॅच करायचा प्रयत्न करू जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा चांगला व्याजदर मिळेल आणि कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे आता दिलीपबाबा गायकवाडांनी सूचना केली तसं आपल्याला कर्जाच्या ह्याच्यामध्ये काय बदल करता येतील जेणेकरून रिस्क रेशिओ कर्जामध्ये जरी वाढला तरी व्याजदर पण आपल्याला चांगला देईल. कर्जामध्ये रिस्क रेशिओ वाढून आपल्याला सुविधा आणखी त्या कर्जदारांना कशा देता येतील याच्यासाठी आपण नक्की विचार करू. मॅडम याच्यामध्ये आपण जी सूचना केली त्याबद्दल धन्यवाद. सर मी ह्यातच सांगतो सिनियर सिटीजनला 1% आरबीआयचा नियम आपण आता कोणते यांनी केलं आरबीआय 1% सिनियर सिटीजनला द्या असं सर्क्युलेट 1% इथं सर्व बँका फसवतात वाजवून 1% कोणते केलं. एक मिनिट ऐका ना. काय झालेलं आहे पवार साहेब की रिझर्व्ह बँक सांगते की अधिकचा 1% 1% आपण एक मिनिट ऐका ना मोदी पवार साहेब की 1% आपण सिनियर सिटीजनला देऊ शकतो. तर काय होतं की आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल म्हणजे मगाशीच आपण एक अंदाजपत्रक वाढून टाकवलं. आपण यावर्षी 13 कोटीचा नफा मिळवणार होतो परंतु आपला 5 कोटीचा व्यवसाय कमी झाला. तो कशामध्ये कमी झाला माहिती आपलं डिपॉझिट वाढलं आणि डिपॉझिटला व्याज अधिकचं द्यावं लागलं आणि त्या प्रमाणामध्ये कर्ज. तर आपण जे सांगितले सिनियर सिटीजनला आता कामते मॅडमने सांगितले तुम्ही सांगितलंय निश्चितपणे आपले संचालक आपले चेअरमन वाईस चेअरमन सुद्धा सिनियर सिटीजन करावं म्हणजे सर्वांनीच काय घेऊ शकतं ना. धन्यवाद. सर माझं नाव राकेश कंदे. मी गेले 10-12 वर्षापासून आपल्या बँकेमध्ये सभासद आहे आणि माझ्या व्यवसायाला वेळोवेळी बँकेने मदत केली आणि ग्रोथ होण्यासाठी कायमच बँकेने मदत केली आहे. तर सर आपण नवीन प्रोजेक्ट करत असताना टर्म लोन देतो व त्याबरोबर कॅश क्रेडिट पण देतो. एक 3 वर्षाचे 4 वर्षाचे परतफेड असते
त्याप्रमाणे ते कर्ज टाईमली रिपेमेंट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या व्यवसायाला जे कॅश क्रेडिट मंजूर केलेलं असतं ते त्याला काही कारणाने म्हणजे आता हप्ता कमी झाला तर त्याला ते कॅश क्रेडिट टर्म लोनमध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर त्याची सध्या आपल्याकडे मर्यादा आहे की 10% आपण मार्जिन मनी भरायचं आणि मग ते टर्म लोनमध्ये कन्वर्ट होतं. तर ती अमाऊंट थोडीशी ज्याच्याकडे कॅश क्रेडिटची सुविधा फॅसिलिटी 2 कोटी 3 कोटी किंवा 4 कोटी जी काही दिलेली आहे तर ती त्यावेळेस तेवढी अमाऊंट भरायला त्या ग्राहकाला किंवा त्या कर्जदाराला थोडीशी जास्त वाटते. तर ती मर्यादा कमी करावी कारण परत आपल्याला ते कर्ज नवीन मॉर्गेज करावं लागतं कारण ते टर्म CC2 टर्म लोन होत असताना त्या बँकेच्या नियमाप्रमाणे. तर आपल्याला ती माझी संचालक मंडळाला विनंती आहे, मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे की आपण ती मर्यादा कमीत कमी करावी कारण तो पण मॉर्गेजचा खर्च त्या कर्जदारावर पडत असतो आणि बाकीचं पण आपल्या शेअर्स वगैरे हे सगळे ग्राहक आपले सभासद देत असतात बँकेसाठी. तर तुम्ही त्याचा तातडीने विचार करावा म्हणजे की बऱ्याचशा काही कर्जदारांना आपली CC जी टर्म लोनमध्ये कन्वर्ट करायची आणि त्याची परतफेड लवकर करायची तर त्याला ती मदत होईल. आणि बँकेचं संचालक मंडळ व व्यवस्थापक मंडळ आणि बँकेचे जनरल मॅनेजर साहेब असतील किंवा लोन ऑफिसर असतील आणि सामने साहेब असतील यांनी आत्ता म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून येतो आहे तर आता सर्व जी प्रकरणं आहेत ती तातडीने सॉल्व्ह केली जातात. कर्जदाराला लवकर सुरक्षित पद्धतीने लवकर कर्ज कसं मिळेल याच्यावरती निर्णय घेतला जातो. त्याबद्दल मी संचालक मंडळ बँकेच्या तातडीने घेतला जातो. तर त्यामुळे मी सगळ्यांच्या सभासदांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद राकेशजी. आपण जी सूचना केली कॅश क्रेडिटच्या बाबतीमध्ये असेल किंवा नियमावलीच्या बाबतीमध्ये नव्याने जे मॉर्गेज करावं लागतं त्याच्या बाबतीमध्ये तर ग्राहकांना अधिकचा बोजा कसा पडणार नाही याच्याबाबत निश्चितपणे बँक विचार करेल. आपण जी सूचना केली खूप मनापासून आभार आहे त्याच्यामध्ये. कॅश क्रेडिट आणि अधिकचं मॉर्गेज म्हणजे नुसतं काय म्हणजे बँकेचं पॉलिसी बदलत असताना जे मॉर्गेज परत पुन्हा करावं लागतं तो खर्च जातो आहे तोही आपण बघून घेऊया की कशा प्रकारे टेक्निकल आणि कायदेशीररित्या त्याला काय मार्ग काढता येते ते आपण नक्कीच काढूया. धन्यवाद सर. कोण बोलणार? नमस्कार. परत मी हेमंत आकवले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक. खरं तर आता प्रस्तावित विमानतळ आहे पुरंदरमध्ये हो घातलेलं आहे आणि बरेचसे त्या भागातले शेतकरी आर्थिक साक्षरता तितकी तेवढी नाही आहे. तर बँकेने काय तिकडं फायनान्शियल लिटरसीसाठी कॅम्प वगैरे काय आयोजित केलेला आहे का? कारण राष्ट्रीयकृत बँकांनी प्रांत ऑफिसमध्ये टेबल टाकले. आपल्या बँकेने जे डिपॉझिट मोबिलायझेशन म्हणा पण एक सोपान काका बँक एक आसपास संस्था आहे म्हणून त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आपण काही थोडंसं आर्थिक त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय कॅम्पेन वगैरे किंवा आयोजित केलेलं आहे का किंवा तसा काय प्रस्ताव आहे का ते थोडासा आपण सूचना केली हेमंत त्याबद्दल धन्यवाद. मी निश्चितपणे आज घोषणा या ठिकाणी करतो की त्या बँकेच्या वतीने आपल्या ज्या विमानतळ भागातील शेतकरी आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॉम्पन्सेशन मिळणार आहे तर आर्थिक साक्षरतेसाठी पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी बँक काम करेल. त्याच्यासाठी काही इन्स्टिट्यूटलाही संपर्क करू, काही शिक्षण संस्था असतील त्यांनाही संपर्क करू. आगरकर गोखले इन्स्टिट्यूट जे आहे गोखले युनिव्हर्सिटी त्यांच्याशी पण आम्ही संपर्क करू. तिथल्या VCशी बोलून सोपानकाका सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेसाठी पुरंदर तालुक्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना कारण औद्योगिकदृष्ट्या केवळ विमानतळ नाही तर सर्वच दृष्टिकोनातून पुरंदर वाढत चाललं आणि ही पुरंदरची संस्था असल्यामुळे आर्थिक साक्षरतेसाठी निश्चितपणे वेगवेगळी शिबिरं घेतली जातील आणि मला वाटतं आपल्या बँकेचे जे ज्येष्ठ सगळे सभासद आहेत जे बँकिंगमध्ये आहेत किंवा आता रोहिणी कांते मॅडम आहेत ज्या मुख्याध्यापिका होत्या, चोरमणी पाटील साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, आपले पवार साहेब मोहनजी पवार साहेब आहेत किंवा अशोक बाबा आहेत, सगळी मंडळी जी आहेत ज्येष्ठ त्यांनाही घेऊन आम्ही आर्थिक साक्षरतेसाठी निश्चितपणे चांगलं काम सोपानकाका बँकेच्या माध्यमातून करू कारण ते चांगलं सामाजिक काम आहे. आर्थिक दिशा द्यायचं काम हे मला वाटते तालुक्यातली बँक म्हणून बँकेने केलं आणि आम्ही तुम्ही सूचना केली खूप चांगली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून
की आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम पुढच्या 15 दिवसामध्ये मीही विनंती चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ की आपण करावं बँकेचं. आता थोडंसं लवकर करा, कारण फंड डायव्हर्शन व्हायला लागेल लोकांच्या तिथले. पण काय तिथे हा म्हणजे त्यासाठी थोडंसं आपल्याकडून सुद्धा लवकर तिथं बसलं पाहिजे. कारण खूप एजन्सी खूप सगळे संस्था तिथे काय आहे चालू, थोडंसं आपल्याकडून प्रयत्न होतो. धन्यवाद ठाकरे, नक्की करू. अजून काही प्रश्न आहेत का? आता 2 वाजायला आले, बरेच जणांना शुगर आहे, त्यामुळे वेळेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जेवण करायचं. काही जर प्रश्न नसतील तर मला वाटते समारोपाकडे जायला हरकत नाही आहे. मी अधिकचं बोलण्यापेक्षा आपल्या सर्वांचे मनापासून संचालक मंडळ चेअरमनच्या वतीने आभार मानतो. आभार प्रदर्शन इथं उपाध्यक्ष करतील, बरोबर ना? तत्पूर्वी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन प्रकाशदादा पवार हे आभार प्रदर्शन करतील. तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जसं आता बरेच जणांनी म्हणजे विठ्ठल आबांनी यांनी प्रपोज केलं की मांडवगड फराट्याला व्हावी किंवा दौंडमध्ये त्या ठिकाणी शाखा व्हावी किंवा हवेलीमध्ये म्हणजे पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गाडी करायची तिथे शाखा व्हावी. तसं माझंही मत आहे की आपण सोपान काकांच्या गावामध्ये आपली बँकेची सुरुवात आहे, त्यामुळे आळंदीला आळंदी मोठंही आहे, व्यावसायिकदृष्ट्याही चांगलं आहे, तर आळंदीला एक सोपान काका सहकारी बँकेची शाखा ही आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि इतरही शाखा ज्या आहेत त्या संचालक मंडळाने त्या निघाल. परंतु मीही माझ्याकडून बँकेचा एक माजी चेअरमन सभासद म्हणून मी त्या ठिकाणी विनंती करेन की आळंदी हे गाव त्या ठिकाणी शाखेच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. धन्यवाद. आणि मी विनंती करेन की आपण समारोपाकडे चालू. आज 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहिलेले सर्व संत सोपान सहकारी बँकेचे सभासद उपस्थित राहिल्याबद्दल मी बँकेच्या वतीनं सभासदांचा आभार मानतो. आणि वार्षिक सभा अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व सभासदांचे उपस्थितांचे बँकेच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद.